नमस्कार. किंमत टू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रश्न आणि उत्तरे या मालिकेमध्ये आपण आत्तापर्यंत कित्येक प्रश्नांची उत्तरे पाहिली, पण आज जो प्रश्न आपण विचारात घेणार आहोत तो प्रश्न खरोखर विचारात पाडण्यासारखा आहे, गुंतागुंतीचा आहे. त्याचं एक असं काही ठळक उत्तर देता येणार नाही. या प्रश्नाच्या सर्व वेगवेगळ्या अंगांचा विचार करून आपल्याला त्याच्यावर निष्कर्ष काढायला लागेल. कुठल्याही एका वाक्यात किंवा एका शब्दात या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. हा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक होते का धर्मनिरपेक्ष होते? अर्थात हा प्रश्न पडायचं कारण असं आहे की आपल्या सर्वांनाच आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये समोरच्याचा धर्म आणि जात समजून घेण्यामध्ये जास्त स्वारस्य असतं. आपल्या समाजामध्ये जात आणि धर्म एवढ्या खोलवर रुजलेले आहेत की एखाद्या व्यक्तीचं धर्म किंवा जात जोपर्यंत मला समजत नाही तोपर्यंत मला थोडंसं सुरक्षित वाटत नाही किंवा माझ्या जीवाला चैन पडत नाही. याच नियमाने आपण छत्रपती शिवाजी महाराजांची धर्म किंवा त्यांची जात शोधू पाहतो, त्यांचा वर्ण शोधू पाहतो. त्याचबरोबर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण, त्यांच्या धार्मिक आस्था शोधू पाहतो. आपल्या स्वतःच्या धार्मिक धोरणाशी आणि आस्थेशी त्याला जोडू पाहतो आणि त्यातून अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. हा जो आत्ता मी एक प्रश्न विचारला तो फक्त एक रूप आहे. या प्रश्नाचे अशा अनेक रूप आहेत, वेगवेगळ्या शब्दामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये हा प्रश्न आपल्या समोर येत असतो. तर आता आपण याच प्रश्नाचं दुसरं रूप असणारे काही प्रश्न पाहूया ज्याचे अर्थ थोडेफार सारखेच आहेत, फक्त शब्द वेगळे आहेत. पहिला प्रश्न आपण आता विचारला होता की शिवाजी महाराज धार्मिक होते की धर्मनिरपेक्ष होते. त्याचाच दुसरा प्रश्न असा विचारला जातो, शिवाजी महाराज आस्तिक होते की नास्तिक होते? छत्रपती शिवाजी महाराज क्षत्रिय होते की शूद्र होते? छत्रपती शिवाजी महाराज हिंदू राजा होते का मुस्लिम विरोधी राजा होते? हे प्रश्न कधी कधी स्पष्टपणे, कधी कधी आडवळणाने आपल्याला विचारले जातात. आपण कोणीतरी ते प्रश्न मांडताना पाहतो. आपल्याला पण मनामध्ये कधीतरी याचं उत्तर मिळावं असं वाटत असतं आणि या प्रश्नाचं उत्तर मला माझ्या धार्मिक धोरणांशी मिळतं जुळतं मिळावं असं वाटत असतं. जर शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण माझ्या धोरणाशी जुळलं तर मला खूप बरं वाटतं. तर मग आपण आता काय करूयात की शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण काय होतं ते समजून घेऊयात. हे प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण काय ते समजून घेऊयात. धार्मिकता, धार्मिक असणं, धार्मिक नसणं, त्याच्याबरोबर धर्मनिरपेक्ष असणं किंवा धर्मनिरपेक्ष नसणं, या गोष्टी समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. त्याही पुढे जाऊन आपण शिवाजी महाराजांचं खरोखर जे धोरण होतं किंवा शिवाजी महाराजांची खरोखर जी इच्छा होती, शिवाजी महाराज कोणत्या नीतितत्वांवर काम करत होते ते पाहूयात. कारण एवढ्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्याखेरीज आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. मागाशी मी म्हटलो तसं की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या जगामध्ये एका वाक्यात देता येत नाही. त्यातलाच हा प्रश्न आहे, याचं उत्तर आपल्याला एका वाक्यात देता येणार नाही. तर आपण सुरुवात करूयात उत्तरासाठी आणि सुरुवातीला आपण हा प्रश्न आपल्या स्वतःलाच विचारूया की अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होण्याचं किंवा प्रासंगिक होण्याचं कारण काय? वेळोवेळी हा प्रश्न का उपस्थित होतो किंवा वेळोवेळी या प्रश्नाची प्रासंगिकता का वाटते की शिवाजी महाराज धार्मिक होते का धर्मनिरपेक्ष होते? त्याचं कारण असं आहे की आजकाल आपण धर्माच्या आधारे राजकारण करत असतो. आजकाल आपण धर्माच्या आधारे आपलं आयुष्य जगायला बघतो कारण आपल्याकडे मुद्द्यांची आणि विचारांची कमतरता आहे. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी नीतिमत्तेची आणि तत्वज्ञानाची आपल्याकडे आजकाल कमतरता भासू लागलेली आहे. समाजाच्या जे आपण म्हणतो की रयतेचे जे जीवन मरणाचे मुद्दे आहेत ते आपल्याला आज कमी भासू लागलेले आहेत किंवा त्यांच्या आज आपल्याला थोडं महत्व वाटेन असं झालेलं आहे, जे शिवाजी महाराजांना वाटत होतं तसं. त्यामुळे आज आपण धर्माच्या आधारे गोष्टी करू लागलो आहे. राजकारण पण आपण धर्माच्या आधारे करू लागलो आहे. मग धर्माच्या आधारे राजकारण करायचं म्हणलं तर माझ्या धर्माच्या राजकारणाला कशाचा तरी आधार असायला पाहिजे, कोणाचा तरी आधार असायला पाहिजे. तो आधार जर शिवाजी महाराजांचा मिळाला तर त्याच्यापेक्षा जास्त उत्तम काही नाही. म्हणून हे प्रश्न वेळोवेळी उपस्थित होत असतात. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट अशी असते की आपल्या प्रत्येकाचं स्वतःचं एक धार्मिक धोरण ठरलेलं आहे की स्वतःच्या धर्माबद्दल काय विचार करायचा, दुसऱ्याच्या धर्माबद्दल काय विचार करायचा, कर्मकांडांबद्दल काय विचार करायचा, विधींबद्दल काय विचार करायचा. आपलं स्वतःचं धोरण. आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या धार्मिक धोरणाशी मिळतं जुळतं समाजाचं धोरण असावं. त्यातल्या त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण जर माझ्या धार्मिक धोरणाशी मिळतं जुळतं असेल तर मी थोडा जास्त उदात्त होईल. म्हणून स्वतःला उदात्त करण्याच्या नादामध्ये देखील आपण अशा प्रकारचे प्रश्न वेळोवेळी उपस्थित करत असतो. मग या स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापायी, आपल्या स्वतःच्या राजकीय सामाजिक स्वार्थापायी आपण काय करत असतो? आपण महाराजांविषयीच्या आपल्या अभिमानाच्या किंवा आदराच्या भावनेचा गैरवापर करत असतो. राजकारण्यांना नाव ठेवायचं काही कारण नाही. राजकारणी तेच करतात जे आपल्याला हवं असतं, कारण
आपणच त्यांना निवडून दिलेलं असतं. राजकारणी आपल्याला तेच मिळतात जो आपण विचार करत असतो. त्यामुळे राजकारणी तर महाराजांविषयीच्या अभिमानाचा किंवा आदराच्या भावनेचा गैरउपयोग करतच असतात. स्वतःचे जातीयवादी धर्मवादी राजकारण पुढे रेटतच असतात. पण आपण सुद्धा व्यक्ती म्हणून, समाज म्हणून, संघटना म्हणून त्याच गोष्टी कुठेतरी करायचा प्रयत्न करत असतो. म्हणून या अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होत असतात. आजकाल जर आपण बघितलं की शिवाजी महाराज हे हिंदू धर्मामध्ये जन्माला आले होते आणि त्यांनी हिंदू रीतीप्रमाणे स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. ही गोष्ट तर उघड आहे. त्याच्यामुळे ज्या संघटना हिंदुत्ववादी आहेत, जे राजकीय पक्ष हिंदुत्ववादी आहेत, जे लोक हिंदुत्ववादी आहेत, त्यांना शिवाजी महाराज स्वतःचे आयकॉन वाटतात किंवा आयडॉल वाटतात किंवा ते शिवाजी महाराजांना स्वतःचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून लोकांसमोर प्रसारित करणं त्यांच्यासाठी जास्त सोपं जातं. दुर्दैवाने त्यावेळेला शिवाजी महाराज या लोकांच्या दुर्दैवाने आणि आपल्या पण दुर्दैवाने शिवाजी महाराज हिंदू धर्मामध्ये जन्माला आले. म्हणून शिवाजी महाराजांचे विचार बाजूला सोडून आज आपण शिवाजी महाराजांना ब्रँड आयकॉन बनवत असतो. पण हिंदुत्ववादी संघटना ते तसं करत असतात म्हणून त्यांना वाईट म्हणायचं काही कारण नाही. जे हिंदुत्ववादी नाहीये ते पण शिवाजी महाराजांना येनकेन प्रकारे स्वतःचा ब्रँड आयकॉन बनवायचा प्रयत्न करतच असतात. मी नेहमी म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक चलनी नाणं आहे. म्हणजे काळ कोणताही असो, वेळ कोणताही असो, हे नाणं नेहमी चालत असतं. लोकांच्या भावनांचं आव्हान केलं किंवा लोकांच्या भावनांना उद्दीपित केलं शिवाजी महाराजांच्या नावाने की चलनी नाणं आहे. त्यामुळे आपण प्रत्येक जण हिंदुत्ववादी असो किंवा नसो, आपण कोणत्या राजकीय पक्षाचे पाईक असो किंवा नसो, आपण कुठल्या संघटनेचे किंवा विचारधारेचे पाईक असो किंवा नसो, शिवाजी महाराजांचं नाव आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी आपण वापरायचा किंवा चालवायचा प्रयत्न केलेला असतो. शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानण्याऐवजी शिवाजी महाराज आपले ब्रँड अँबॅसेडर कसे आहेत हे करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी या महाराष्ट्रामध्ये केलेला आहे. त्यामुळे कोणी कोणाकडे बोट दाखवायची गरज नाही. हे बोलायचं कारण की हे प्रश्न उपस्थित का होतात, हे प्रश्न याच्यामुळे उपस्थित होतात. पण आता हे प्रश्न उपस्थित झाल्यामुळे काय होतं की समाज मनामध्ये गोंधळ माजतो. आजूबाजूला वातावरण दूषित होतं. जी भावी पिढी आहे, नवीन पिढी आहे, जी शिवाजी महाराजांबद्दल जाणून घेऊ इच्छिते, जी सत्य जाणून घेऊ इच्छिते, तिला कळत नाही की नेमके खरे शिवाजी महाराज काय आहेत. दुसरी गोष्ट आहे की आपण एक समाज म्हणतो की समाज हा फक्त आज आपलं कोरोनाचं संकट आलंय, आपण म्हणतो की शारीरिकदृष्ट्या आपण सगळेजण आजारी पडलेलो आहोत किंवा एक शारीरिक आजार सगळीकडे पसरतोय. समाज फक्त शारीरिकदृष्ट्या आजारी पडत नसतो, समाज मानसिकदृष्ट्या पण आजारी पडत असतो. या अशा प्रकारचे प्रश्न आरोग्य संपन्न समाजाला रोगी बनवत असतात. त्यांची उत्तरं देणं गरजेचं आहे, त्यांची सुस्पष्ट उत्तरं देणं गरजेचं आहे. एवढा आणि एवढाच हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू आहे की या प्रश्नाचं काहीतरी स्पष्ट उत्तर देता यावं, जेणेकरून नवीन पिढीपैकी कोणी किंवा जुन्या पिढीपैकी पण कोणी हा व्हिडिओ ऐकत असेल तर त्यांच्या मनातला हा जो गोंधळ आहे, जे मन एकमेकांबद्दल आपली कलुषित झालेली आहेत, ती मन कलुषित कमी होतील, आत्मीयता वाढेल, समाज मनातला गोंधळ कमी होईल. म्हणून आज आपण या प्रश्नाचा उहापोह करतो. तर आता आपण प्रश्नाकडे वळूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात की शिवाजी महाराज धार्मिक होते असं आपण म्हणतो, तर कुठल्या निकषांवर आपण म्हणू शकतो की शिवाजी महाराज धार्मिक होते का? आता कोणत्या निकषा आपण वापरणार कोणी धार्मिक नसण्यासाठी? एखादा माणूस धार्मिक आहे का नाही याची जर चर्चा करायची म्हणली तर ती खूप मोठी चर्चा होईल. त्यात वेगळे वेगळे मुद्दे येतात. याच्यामध्ये आपण धर्ममार्तंड, धर्मपंडित, तत्वज्ञानी, ज्ञानी, विद्वान या लोकांचा जर समावेश केला तर ते वेगळी वेगळी मतं मांडतील. त्यांच्या वेगळ्या वेगळ्या व्याख्या आणि धारणा आहेत की माणूस धार्मिक कसा मानायचा, की काय केलं म्हणजे माणूस धार्मिक होईल. पण आपण एक सर्वसामान्य माणसाची सर्वसामान्य व्याख्या बघूयात की ईश्वरावर श्रद्धा असणं, देवाची पूजा करणं, व्रतवैकल्य, उपवास करणं, सण, प्रथा आणि विधी हे साजरे करणं. विधी म्हणलं मी कर्मकांड नाही. या गोष्टी जर एखादी व्यक्ती करत असेल तर सर्वसामान्य माणूस स्वतःला आणि त्या व्यक्तीला पण धार्मिक समजतो. मग छत्रपती शिवाजी महाराज या गोष्टी करत होते का? करत होते. शिवाजी महाराजांची ईश्वरावर श्रद्धा होती. शिवाजी महाराज ईश्वराची पूजा करत होते. शिवाजी महाराज व्रतवैकल्य आणि उपवास करत होते. शिवाजी महाराजांनी कुठले सण समारंभ साजरे करायला कधी बंदी घातली नाही. प्रथा आणि विधी जेवढ्या पाळता येतील तेवढ्या ते पाळतच होते. मग या अर्थाने जर आपण विचार केला किंवा या व्याख्येच्या अनुषंगाने विचार केला तर शिवाजी महाराज हे धार्मिक होते. पण अधार्मिक असणं म्हणजे काय? हे झालं की धार्मिक असणं म्हणजे काय आणि धार्मिकपणाच्या व्याख्येमध्ये इथे शिवाजी महाराज बसतात. पण मग एखादा माणूस अधार्मिक आहे म्हणजे काय? जो माणूस या सगळ्या गोष्टी पाळत नाही तो माणूस अधार्मिक आहे. जो माणूस धर्माने घातलेले नियम पाळत नाही, जो माणूस धर्माच्या पुढे जाऊन स्वतःच्या मनाने गोष्टी करायला लागतो, तो माणूस अधार्मिक आहे. मग शिवाजी महाराजांचं जर आपण चरित्र बघितलं तर आपल्याला काही गोष्टी अशा आढळून येतात की त्या धार्मिकतेच्या तत्वामध्ये बसत नाहीत, की ज्या त्या गोष्टींचा आपण विचार केला तर शिवाजी महाराजांना अधार्मिकच नाही तर शिवाजी महाराजांना आपल्याला धर्मद्रोही, पाखंडी वगैरे म्हणावं लागेल. आणि त्या काळामध्ये जर शिवाजी महाराज सर्व सत्ताधीश नसते
शिवाजी महाराजांची सत्ता प्रबळ नसते आणि धर्मसत्ता जर प्रबळ असती तर शिवाजी महाराजांना हे गुन्हे केल्याबद्दल फाशीवरच लटकवलं असतं. असे किमान 3 गुन्हे तरी शिवाजी महाराजांनी केले आहेत, ज्याच्यामुळं आपण शिवाजी महाराजांना त्या काळातल्या चालीरीतींप्रमाणे अधार्मिक म्हणू शकतो. पहिली जी गोष्ट शिवाजी महाराजांनी केली ती ही आहे की समुद्र लंघन करणं हे पूर्वीच्या काळामध्ये पाप मानलं जायचं. शिवाजी महाराजांनी काय केलं? शिवाजी महाराजांनी पाप मानलं जायचं म्हणजे पाण्यात पाय टाकणं आणि तिथून परत बोटी बनवून दुसऱ्या देशात व्यापाराला जाणं किंवा प्रवासाला जाणं हे पण पाप मानलं जायचं. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी आरमार बनवलं, शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये किल्ले बनवले, शिवाजी महाराजांनी समुद्रातून स्वाऱ्या केल्या, शिवाजी महाराजांनी समुद्रातून स्वाऱ्या करून दुसरी शहरं लुटली. म्हणजे किती पापं केली शिवाजी महाराजांनी. जर त्यावेळेला सर्वसामान्य माणसासाठी नियम होता की समुद्र लंघन करायचं नाही, महाराष्ट्रातच नाही अख्ख्या भारत देशामध्ये नियम होता, त्याच्यामुळे परकीय लोक आपल्याकडे आले, परकीय लोकांनी आपल्या देशामध्ये लुटालूट केली, परकीय लोकांनी अत्यंत अत्याचार केले, तरी पण आपला माणूस समुद्रात पाय घालायला घाबरायचा का? तर धर्म म्हणतो पाय घालायचा नाही, म्हणून पाय ठेवायचा नाही समुद्रामध्ये. मग ह्या गोष्टींमध्ये काय होतं की शिवाजी महाराजांनी पहिली गोष्ट ही जी केली की ही क्रांतिकारक गोष्ट होती त्या काळामध्ये, तिचा आपण पुढे उल्लेख करूच, पण ही गोष्ट त्या काळच्या धर्माच्या मानाने अधार्मिक असण्याचं लक्षण आहे की धर्माचं पालन करत नाही ही व्यक्ती. दुसरी मोठी गोष्ट शिवाजी महाराजांनी काय केली की एखादा माणूस जर मुसलमान झाला, तो स्वतःच्या मनाने मुसलमान झाला किंवा त्याला जाणून बुजून पाठवलं किंवा तो माणूस त्याच्या मनाविरुद्ध मुसलमान झाला, तर एकदा मुसलमान झाला तर मुसलमान झाला, परत त्याला आपल्या धर्मामध्ये घेता येत नसे. आपल्या धर्मामध्ये त्याला घेणं पाप समजलं जात असे, आपल्या धर्मामध्ये त्याला परत हिंदू धर्मामध्ये घेण्यामध्ये एक प्रकारचा नियम लावला होता की त्याला हिंदू धर्मामध्ये घेणं म्हणजे एक मोठ्या प्रकारची पापकृती केली तुम्ही, तो परत हिंदू होऊ शकत नाही. जो एकदा बाटला तो हिंदू होऊ शकत नाही. शिवाजी महाराजांनी किमान 2 माणसांचं शुद्धीकरण केल्याचे पुरावे आपल्याला सापडतात. त्यातल्या बजाजी नाईक निंबाळकरांचं आपण उदाहरण सोडून देऊ, कारण त्याच्याबद्दल वाद आहे की खरोखर बजाजी नाईक निंबाळकरांना मुसलमान बनवलं गेलं होतं का नव्हतं याच्याबद्दल वाद आहे. पुरावे भेटत नाहीत आपल्याला, ती कथा सांगितली जाते. पण नेताजी पालकरला मात्र जुलमाने बाटून मुसलमान केलं होतं ही गोष्ट आपल्याला माहित आहे. तर आपण धरून चालूयात की बजाजी नाईक निंबाळकर आणि नेताजी पालकर या दोघांना शिवाजी महाराजांनी परत स्वधर्मामध्ये घेतलं. बजाजी नाईक निंबाळकरांबद्दल पुरावे आढळत नाहीत, पण ती कथा प्रस्तुत आहे म्हणून आपण आता बोलण्यासाठी धरून चालूयात की किमान 2 माणसांना तरी शिवाजी महाराजांनी स्वधर्मामध्ये घेतलं. हे एक मोठं त्या काळातल्या शिवाजी महाराजांना पासावर लटकवण्यासाठी कारण होतं. जर धर्मसत्ता त्या काळामध्ये प्रबळ असती तर हा गुन्हा माफ केला गेला नसता. शिवाजी महाराज नसते, सर्वसामान्य व्यक्ती असते आणि कोणाकडे गेले असते अशा कृत्य करायला माफ केलं गेलं नसतं. इथे मी महाराष्ट्रातल्या धर्मसत्तेबद्दल बोलत नाही, भारत देशामध्ये जी धर्मसत्ता प्रबळ होती तिच्याबद्दल बोलतोय. सर्वत्र हाच नियम लागू होता. दुसरी अजून एक गोष्ट शिवाजी महाराजांनी काय केली की एखाद्या माणसाला आपण शुद्ध करून धर्मामध्ये घेतलं तर त्याला मान मिळेल काय, सन्मान मिळेल काय. म्हणजे याबद्दल छत्रपती शाहू महाराजांचं आपण कोल्हापूरच्या उदाहरण देऊ शकतो की त्यांनी एका अस्पृश्य व्यक्तीला हॉटेल काढण्यासाठी पैसे दिले आणि हॉटेल चालू केलं, पण आता त्याचं हॉटेल चालणार कसं काय? जाती व्यवस्था एवढी मुरलेली आहे की महाराजांनी पैसे दिले तरी पण त्याच्या हॉटेलमध्ये कोण जाईल काय? मग छत्रपती शाहू महाराज स्वतःच त्या हॉटेलमध्ये चहा प्यायला जाऊ लागले. महाराज जाऊ लागले म्हणून त्यांच्या मंत्र्यांना, त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व सेनापतींना, सरदारांना, मानकऱ्यांना पण चहा प्यावा लागायला लागला दररोज. महाराजांचं बघून बघून बाकीचे लोक पण यायला लागले आणि ते हॉटेल चालू लागले. म्हणजे एखादा माणूस जेव्हा मानवतेच्या मूल्याने विचार करतो एखाद्या गोष्टीबद्दल तेव्हा तो काय विचार करतो तेवढंच करून थांबत नाही. त्या काळी हिंदू धर्मामध्ये अशी प्रथा होती की एखाद्या माणसाला तुम्ही शुद्ध करून जरी परत धर्मामध्ये घेतला किंवा आणखीन प्रकारे त्याने धर्मामध्ये परत शिरकाव करण्याचा प्रयत्न केला त्याला बहिष्कृत केलं जायचं, त्याच्या कुटुंबाला बहिष्कृत केलं जायचं. म्हणजे शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना जर स्वधर्मात घेतलं आणि समाजाने त्यांना बहिष्कृत केलं तर शिवाजी महाराजांनी शुद्धीकरण करून काहीच उपयोग नाही. मग शिवाजी महाराजांनी काय करावं की शिवाजी महाराजांनी आपली मुलगी नेताजी पालकरच्या मुलाला दिली, जेणेकरून नेताजी पालकरचा दर्जा समाजामध्ये शिवाजी महाराजांच्या दर्जाच्या योग्यतेचा व्हावा. बजाजी नाईक निंबाळकरांच्या मुलाला पण शिवाजी महाराजांनी आपली मुलगी दिली होती. आता आपल्याला माहित नाही की ते खरोखर त्यांचं धर्मांतर झालं होतं का नाही झालं, कारण बरेच वाद आहेत त्याच्याबद्दल. शिवाजी महाराजांनी त्यांना पण मुलगी दिली होती. जर त्यांचं धर्मांतर खरोखर झालं असेल तर या 2 माणसांना समाजामध्ये स्वतः एवढं स्थान प्राप्त व्हावं याच्यासाठी पण शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले. मी म्हणलो ना की 3 क्रांतिकारी गोष्टी आहेत. ह्या गोष्टी त्या काळातले जे धर्माचे नियम होते त्या मानाने शिवाजी महाराजांना अधार्मिक मानायला किंवा अधार्मिक सिद्ध करायला पुरेसे आहेत की शिवाजी महाराज धार्मिक नव्हते, धर्माच्या विरोधामध्ये होते, ते अशा प्रकारच्या गोष्टी करत होते. आता पुढची जी गोष्ट शिवाजी महाराजांनी केली जी त्या काळातल्या कुठल्याही धर्माभिमानी माणसाला किंवा ज्याला वाटत असेल की धर्माचं वर्चस्व राज्यसत्तेवर असावं असं एखाद्या कोणाला वाटत असेल तर त्या माणसाला आवडणारी नव्हती ती म्हणजे शिवाजी महाराजांनी कधीही त्यांची कुठलीही मोहीम मूर्त बघून काढली नाही.
पंचांग बघून काढली नाही किंवा कोणाला तरी ज्योतिषाला बोलून मुहूर्त विचारला आणि मग मी शाहिस्तेखानावर छापा कधी टाकू असा विचार केला नाही. जी गोष्ट योग्य असेल त्यावेळेला त्यांनी ती गोष्ट केली. आता बऱ्याच वेळेला लोक इंटरनेटवर असं म्हणतात की अमावस्येच्या वेळेला शिवाजी महाराजांनी मुद्दाम मोहिमा काढल्या कारण अंधार दाट असतो. ते तर्कशुद्ध कारण होऊ शकतं, पण शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मोहिमा ज्या वेळेला त्यांना योग्य वाटल्या त्यावेळेला काढल्या. जर आपण त्या काळातल्या इतर राजवाड्यांकडे पाहिलं की इव्हन मुसलमान राजवाडे असतील त्यांच्याकडे पण आपण पाहिलं किंवा पोर्तुगीजांचा जिथे प्रभाव होता, जिथे धर्मसत्ता प्रबळ होती, ते ख्रिश्चन लोकांमध्ये पण आपण पाहिलं तर धर्मगुरू जे सांगतील त्यावेळेच्या अनुसरून गोष्टी केल्या जायच्या. फक्त हिंदू धर्मात केल्या जायच्या असं नाही, पण शिवाजी महाराजांनी त्या गोष्टीला पूर्णपणे फाटा दिला. तर जो माणूस धर्मगुरूंना विचारत नाही, धर्माला विचारत नाही एखादे कार्य करायच्या आधी, तो माणूस धार्मिक आपण कसं म्हणणार आहोत? म्हणजे समुद्रामध्ये जर किल्ला बांधायचा असेल तर किल्ला बांधण्यासाठी ठीक आहे, पूजा अर्चा विधी बाकी करण्यासाठी ठीक आहे, पण तुम्ही म्हणाल की 1 वर्षानंतर किल्ला बांधा तर ते जमणार नाही. समुद्रामध्ये एखादी स्वारी करायची तर त्या जहाजाचं पूजन बिजन करण्यापर्यंत ठीक आहे, पण तुम्ही म्हणाल की जहाज याच वेळेला पाण्यात उतरावं आणि याच वेळेला पाण्यातून बाहेर काढून घ्या, हा मोहिमेला चांगला मुहूर्त नाही, चालणार नाही. शिवाजी महाराजांनी या गोष्टी केल्या नाहीत. या गोष्टी पण आपल्याला शिवाजी महाराजांना अधार्मिक म्हणायला भाग पाडतात त्यावेळेच्या प्रथांप्रमाणे. पुढची गोष्ट की शिवाजी महाराजांनी देवधर्माचा किंवा देवस्थानांचा आपण म्हणू देवस्थानांचा म्हणून मान ठेवला, त्यांना नेमणुकी दिल्या, इनामं दिली. त्याप्रमाणे पडीक जमिनी पण त्या देवस्थानांना कसायला दिल्या. पडीक जमिनीचा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कायदा होता की पडीक जमिनी जर एखाद्या शेतकऱ्याने कसली तर त्याला 4 वर्ष शेतसारा माफ होत असे आणि त्याच्या पुढे त्यांना शेतसारा हळूहळू चालू होत असे. याचं कारण काय की पडीक जमिनी लागवडीखाली आणाव्यात ही त्यामागची भूमिका होती. तर पडीक जमिनी जशा शेतकऱ्यांना दिल्या जात असतात तशा पडीक जमिनी देवस्थानांना पण दिल्या जातात शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. तर त्याची काही पत्र उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये असं म्हणलंय की पडीक जमीन देवस्थानांना दिल्यानंतर जर देवस्थानाने ती पडीक जमीन लागवडीखाली आणली नाही तर आनाजी दत्तो आपण ज्यांना म्हणतो, आता स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमुळे ते खूप प्रसिद्धीच्या झोतात आले खलनायक म्हणून, पण त्यांनी काही चांगली कामं पण केली स्वराज्याच्या महसूल यंत्रणेमध्ये. त्यांचं महसूल यंत्रणेचं धोरण भ्रष्ट ती व्यक्ती असेल त्या नियमाप्रमाणे, मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं तसं वैयक्तिकदृष्ट्या त्या व्यक्तीने काही भ्रष्टाचार केला असेल, पण शिवाजी महाराजांचं जे महसूल धोरण होतं ते त्या व्यक्तीने फार कडकपणे राबवलं होतं. मग एखाद्या देवस्थानाला जर जमीन दिली पडीक जमीन आणि ती देवस्थानाने ती लागवडीखाली आणली नाही तर शिवाजी महाराजांकडून त्या देवस्थानाला जाब विचारला जायचा की आम्ही तुम्हाला पडीक जमीन दिली, तुम्ही लागवडीखाली का आणली नाही? जर तुम्ही ती जमीन लागवडीखाली आणली नाही, भले तुम्हाला ती जमीन इनाम म्हणून दिली, आम्ही त्याचा शेतसारा तुमच्याकडनं घेणार नाही, पण ती जमीन जर तुम्ही लागवडीखाली आणली नाही तर आम्ही तुम्हाला ती जमीन तुमच्याकडनं परत काढून घेऊ, तुमच्याकडे ती जमीन ठेवणार नाही. म्हणजे एक प्रकारे काय आहे की देवस्थानाला पण दिलेली धमकी आहे. जो माणूस देवस्थानाला दिलेली जमीन परत मागतो, देवस्थानाचा मान ठेवत नाही, देवांचा मान ठेवत नाही, तो माणूस आपण धार्मिक कसं काय म्हणणार? दुसरी गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांनी साधू संतांचं जास्त अवडंबर माजवलं नाही. नरहर कुरुंदकरांचं या बाबतीत एक वाक्य मी पण सांगतो आणि ते खूप प्रसिद्ध आहे की शिवाजी महाराजांनी जे कोणी साधू संत त्यांच्या काळामध्ये होते त्यांच्या संपर्कामध्ये आले त्या प्रत्येक साधू संताचा मान ठेवला, त्याच्या चरणावर माथा ठेवला स्वतःचा, पण आपला मेंदू काढून काही कोणाच्या चरणावर ठेवला नाही शिवाजी महाराज. म्हणजे ठीक आहे, तुम्ही आहात साधू संत, तुमचं आहे देवस्थान, तुमची पूजा अर्चा, तुमच्या नेमणुकी, तुमची इनामं, तुम्हाला काय खर्च लागेल तर तुम्ही सांगा, पण तुम्ही आम्हाला सांगायचं नाही आम्ही काय करू आणि कधी करू. तुम्हाला यायचं असेल तर या, जायचं असेल तर जा, आम्ही तुमची योग्य प्रकारे काळजी घेऊ, पण तुम्ही आमच्या राज्यामध्ये ढवळाढवळ करायचे नाही राज्यकारभारामध्ये. हे शिवाजी महाराजांचं धोरण होतं. म्हणजे याच्या बाबतीत आता शिवाजी महाराजांनी सज्जनगडच्या किल्लेदाराला लिहिलेलं पण एक पत्र आहे जे फिरलं जातं. त्या पत्राबद्दल पण वाद आहेत, कारण त्या पत्राचं लिप्यंतर काही वेळेला चुकीचं केलं जातं, त्याच्यामध्ये काही शब्द जास्त टाकलेत असं काही लोकांचं म्हणणं आहे. आणि जे किल्लेदाराचं नाव त्याच्यामध्ये येतं ते दरवेळेला येते, जितूजी काटकर म्हणून आहे ते, त्याच्यामुळं पण त्याच्याबद्दल शंका आहेत की हे पत्र शिवाजी महाराजांनी लिहिलं याच्याबद्दल शंका नाही आहेत. पण पत्र किती ठिकाणी एकाच माणसाचा उल्लेख यावा आणि काही माणसं स्वार्थासाठी त्याच्यामध्ये मोडी लिपीतून मराठी देवनागरी लिपीमध्ये लिप्यंतर करताना स्वतःच्या काही पदरच्या ओळी घालतात. ज्यांना मोडी लिपी वाचता येत नाही किंवा तेवढ्या प्रकारे कळत नाही त्यांना ते कळून येत नाही काय केले, म्हणून त्या पत्राबद्दल वाद आहे. तर आपण ते खरे खोटेपणाच्या याच्यात जात नाही. आता जेव्हा विषय येईल तेव्हा आपण पुढे बोलू त्याच्याबद्दल. आत्ता आपण फक्त एवढाच विचार करतो की त्या पत्रामध्ये पण शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींबद्दल असं लिहिलंय की शब्दार्थ सांगतो, भावार्थ सांगतो, शब्दाप्रमाणे जे शब्दशः लिहिलंय त्याच्यामध्ये ते की रामदास गोसावी गडावर येतील, ते येत असतील तर त्यांना येऊ द्यावे, त्यांच्या सेवेसी जे लोक येतील त्यांना पण येऊ द्यावे, त्यांची बडदास्त ठेवावी चांगली, आणि गड उतरून जात असतील तर त्यांना जाऊ द्यावे, आडवू पण नाही. म्हणजे शिवाजी महाराज काय म्हणतात की ते स्वखुशीने येत असतील तर त्यांना येऊ द्यावे, राहू द्यावे, त्यांची सेवा करावी, त्यांच्या सेवेमध्ये तोशीच पडू नये, पण जात असतील तर जाऊ द्यावे, त्यांच्या मागे लागू नये की त्यांना थांबा म्हणून.
मग हीच जी धोरण होतं शिवाजी महाराजांचं, हेच धोरण काय होतं इतर साधू संतांच्या बाबतीत पण होतं. कोणी आले तर सेवा करावी, कोणी सांगितलं तर सेवा करावी, जात असतील तर जाऊ द्यावं, आपण आपला राज्यकारभार करावा. त्यांच्यामध्ये रममान होऊन आपलं राज्यकारभार सोडून तिथेच बसून राहू नये किंवा त्यांच्यामध्ये अडकून राहू नये, हे शिवाजी महाराजांचं धोरण. आता या जर सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तर आपण शिवाजी महाराजांना धार्मिक म्हणणार का? या त्या काळातल्या रीतिरिवाजाप्रमाणे अधार्मिक असणाऱ्या गोष्टी आहेत की अधर्माच्या गोष्टी आहेत या सगळ्या झालेल्या. त्याच्यामुळे शिवाजी महाराज धार्मिक होते का अधार्मिक होते या प्रश्नाचा निवाडा आपण करू शकत नाही स्पष्टपणे, किंवा आपण बोलू शकत नाही. त्याच्याबद्दल आपण पुढे म्हणणारच आहोत. आपल्या सारांशामध्ये आपण ती गोष्ट बोलूच की शिवाजी महाराज धार्मिक होते का नव्हते. आपण इथे एवढं म्हणू शकतो की शिवाजी महाराज हे आध्यात्मिक होते. शिवाजी महाराजांनी धर्माच्या ज्या संकल्पना होत्या त्या धर्माच्या संकल्पना त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीच्या होत्या, कर्मकांडाच्या नव्हत्या. शिवाजी महाराजांचा भाव सेवेचा होता, पण तो सेवेचा भाव असताना त्यांना कर्तव्याचा विसर पडत नव्हता. या सगळ्या गोष्टींवरून शिवाजी महाराजांचं जर आपण आकलन करणार असू तर आपण शिवाजी महाराजांना आध्यात्मिक म्हणू शकतो, आपण त्यांना धार्मिक नाही म्हणू शकतो. धार्मिक व्यक्ती ती असते जी साधू संतांच्या आहारी जाते, देवबाबांच्या आहारी जाते, देवस्थानांना घाबरते, धर्माने केलेले एखादे शास्त्रामध्ये केलेले नियम असतील ते नियम तोडायला घाबरते. जरी एखादी गोष्ट बरोबर असेल ती आता कर्तव्य म्हणून करायला पाहिजे किंवा वेळेची गरज म्हणून करायला पाहिजे, तर एखादी धार्मिक व्यक्ती ती करत नाही, कारण धर्मामध्ये तसं लिहिले. म्हणजे शिवाजी महाराजांनी या सगळ्या गोष्टी केल्या, याच्यामुळे ते अधार्मिक होत नाहीत, शिवाजी महाराज आध्यात्मिक होतात. की धर्माची त्यांची जी व्याख्या आहे ती धार्मिकतेच्या, शिवाजी महाराजांकडे आपण जे बघतो ते शिवाजी महाराजांचं जे जीवन आहे ते धार्मिकतेच्या व्याख्यामध्ये बसत नाही, पण आध्यात्मिकतेच्या व्याख्यामध्ये बसतं. आध्यात्मिक उन्नती करावी, देवस्थानं राखावी, साधू संतांचा मान ठेवावा, पण जी गोष्ट काळाची गरज आहे ती गोष्ट करायला चुकू नये, धर्म नाही म्हणतो म्हणून. हे शिवाजी महाराजांचं धार्मिक सुधारणेचं, स्वधर्म सुधारणेचं, स्वधर्म रक्षणाबरोबर स्वधर्म सुधारणा, जसं मी आता पुढे म्हणणारच आहे, हे शिवाजी महाराजांचं धोरण होतं. त्याच्यामुळे आपण शिवाजी महाराजांना धार्मिक किंवा अधार्मिक सिद्ध करण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की शिवाजी महाराज आध्यात्मिक होते आणि धर्माचा उपयोग विवेकाने, विचाराने किंवा धर्माचं पालन, उपयोग म्हणण्यापेक्षा धर्माचं पालन विवेकाने, विचाराने आणि जबाबदारीने करण्याकडे शिवाजी महाराजांचा कल होतो. आता काही लोक आहेत ते काही लोक काय करतात की शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्याच्या मागे लागलेले असतात. कारण आपल्याला सगळ्यांना माहित आहे की ते का धर्मनिरपेक्ष सिद्ध करायच्या मागे लागलेले असतात ते. पण आता धर्मनिरपेक्ष म्हणजे काय ह्या जर प्रश्न त्या लोकांना विचारला आपण तर तो प्रश्नाचं त्यांना उत्तर देता येत नाही. धर्मनिरपेक्ष हा एक शब्द असला तरी धर्मनिरपेक्षतेची वेगळी वेगळी व्याख्या आहे. कोणत्या अंगाने तुम्ही शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष म्हणता किंवा धर्मनिरपेक्षतेच्या ज्या व्याख्या सांगितलेल्या आहेत त्या कुठल्या व्याख्येमध्ये तुमची शिवाजी महाराज त्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येमध्ये बसतात हे या लोकांना सांगता येत नाही. मग आपण शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते का नव्हते आणि धर्मनिरपेक्षतेच्या ज्या व्याख्या होत्या त्या कुठल्या व्याख्येमध्ये शिवाजी महाराज बसतात हे समजून घेण्यासाठी आधी धर्मनिरपेक्षता म्हणजे काय ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता धर्मनिरपेक्षतेची जर व्याख्या सांगायची म्हणली तर धर्मनिरपेक्षता म्हणजे राजकीय, नागरी आणि सामाजिक व्यवहारांमध्ये धर्म किंवा धर्मविचार यांना दूर ठेवणे किंवा धार्मिक कल्पना यांना दूर ठेवणे यांना आपण धर्मनिरपेक्षता म्हणतो. म्हणजे माझा धर्म माझा वैयक्तिक माझ्यापुरता आहे. ज्या वेळा मी राजकीय जीवनामध्ये असेल, सामाजिक जीवनामध्ये असेल, नागरिक जीवनामध्ये नागरिक म्हणून जगत असेल तेव्हा माझ्या धर्मविषयक विचारसरणींचा मी माझ्या त्या जीवनावर प्रभाव पडू देणार नाही, मी कोणाबरोबर भेदाभेद करणार नाही. याला आपण धर्मनिरपेक्षता म्हणतो एक सर्वसाधारणपणे. याचा एक उलटा पण अर्थ असतो की उलट्या दिशेने आपण विचार केला तर धर्मनिरपेक्षता म्हणजे अधर्म नाही. म्हणजे एखादा माणूस जर तो अधर्मीपणा करत असेल तर तो धर्मनिरपेक्ष झाला असा नाही. एखादा माणूस निधर्मी असेल म्हणजे तो कुठलाच धर्म मानत नसेल तर तो धर्मनिरपेक्ष झाला असं नाही. एखादा माणूस नास्तिक असेल म्हणजे तो धर्मनिरपेक्ष झाला असं नाही. एखादा माणूस जर धर्मविरोधी काही कृत्य करत असेल किंवा धर्मामधले विचार त्याला पटत नसतील म्हणून बंड करत असेल, तुकाराम महाराजांसारखा माणूस तो किंवा अजूनही बाकी लोक असतील ते की धर्मनिरपेक्ष होत नाहीत. म्हणजे धर्माचा विरोध केल्याने, नास्तिक बनल्याने किंवा कोणत्याही प्रकारचं निधर्मी वर्तन ठेवल्याने किंवा आपण म्हणतो की अधर्मी एखाद्या धर्माच्या दृष्टीने एखादं वर्तन अधर्मीपणाचं असल्याने तो माणूस धर्मनिरपेक्ष होत नाही. आपल्या समाजामध्ये काही माणसं स्वतःला नास्तिक समजतात म्हणून ते स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात. काही माणसांना असं वाटतं की आम्ही धर्माचा विरोध करतो म्हणून आम्ही धर्मनिरपेक्ष झालो. या गोष्टींमधला जो सूक्ष्म फरक आहे तो फरक आपण समजून घेतला पाहिजे. थोडक्यात जर सांगायचं म्हणलं तर धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आपल्याला काय सांगता येईल. धर्मनिरपेक्षता म्हणजे एवढंच आहे की ऐहिक जीवनामध्ये धर्मकल्पना बाजूला ठेवून आपण शास्त्रीय ज्ञान, मानवी मूल्ये आणि विवेकनिष्ठा या गोष्टींना जर प्राधान्य देत असू तर आपण धर्मनिरपेक्ष आहोत.
म्हणजे ऐहिक जीवन जगताना, म्हणजे आपलं नेहमीचं जीवन जगताना मी घरात असतो, मी सकाळी उठतो, मी श्रद्धेने देवाची पूजा करतो, हार घालतो, आरती म्हणतो, नमस्कार करतो, बाहेर येतो. पण घराच्या बाहेर आल्यानंतर ज्या गोष्टी माझ्या समोर येतात त्या गोष्टींचा विचार करताना मी फक्त आणि फक्त धर्माच्या आधाराने विचार करत नाही. मी काय करतो? शास्त्रीय ज्ञान वापरतो. मी मानवी मूल्यांचा विचार करतो. एखाद्या माणसाबद्दल विचार करताना एखादी गोष्ट जेव्हा माझ्या समोर होते तेव्हा मी तर्काने आणि विवेकाने विचार करतो. ह्या गोष्टीला आपण धर्मनिरपेक्षता म्हणू शकतो, एक सर्वसाधारणपणे. पण पुस्तकामध्ये ज्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्या दिल्या आहेत त्या व्याख्यांमध्ये आता शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता कुठे बसवतो? आता या सगळ्यामध्ये शिवाजी महाराज कुठे येतात? आतापर्यंत आपण जे सांगितलं ते या सगळ्यामध्ये आता ही शेवटची जी व्याख्या सांगितली त्याच्यामध्ये शिवाजी महाराज बसतात. शिवाजी महाराजांनी जे काही त्यांचा धर्म होता तो त्यांच्या स्वतःच्या घरात आणि देवघरामध्ये ठेवला. राजसिंहासनावर बसताना तो ते धर्म घेऊन आले नाही. तिथं राजसिंहासनावर बसल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा विचार त्यांनी विवेकाने, तर्काने, शास्त्रशुद्ध पद्धतीनेच केला. जे समाजाच्या भल्यासाठी आहे ते केलं, जे धर्म सांगतो म्हणून त्यांनी केलं नाही. तर या उद्दिष्टाने जर कोणी काम करत असेल तर ती व्यक्ती धर्मनिरपेक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज पण धर्मनिरपेक्ष आहे. पण पुस्तकामध्ये ज्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्या लिहिल्या आहेत 4, त्या व्याख्या काय आहेत की ती परिस्थिती आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये माणूस धर्मनिरपेक्ष राहू शकतो किंवा कुठली परिस्थिती माणूस निर्माण करू शकतो ज्या वेळेला आपण त्याला धर्मनिरपेक्ष म्हणू शकतो. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसं म्हणलं तसं की धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यामधला संघर्ष नेहमी चालू असतो. काही लोकांनी त्याच्यावर थोडासा आक्षेप घेतला की तुम्ही आम्हाला धर्मसत्तेमध्ये ठेवू नका म्हणून. इथे आपण जेव्हा धर्मसत्ता म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ ब्राह्मण समाज असा होत नाही. कोणत्याही देशामध्ये कुठलाही समाज जो धर्मसत्तेमध्ये बसलेला आहे, ज्याला धर्मसत्तेने अधिकार दिलेले आहेत धर्म सांगण्याचे किंवा लोकांचं जीवन प्रभावित करण्याचे, तो धर्मसत्ता आहे. आपण ब्राह्मण समाजाबद्दल बोलत नाही. तुम्ही जगामध्ये गेलात तर काही रोममध्ये गेलात तर तिथे ख्रिश्चन लोक जे पोप वगैरे बसले ते धर्मसत्ता आहेत. तुम्ही जेरुसलेममध्ये गेलात तिथे ज्यू लोक जे बसले आहेत ते धर्मसत्ता आहेत. तर जी धर्मसत्ता जिथे आहे तिथे जगामध्ये काही वेळेला काय होतं की धर्मसत्ता ही प्रमुख होते आणि राजसत्ता दुय्यम होते. म्हणजे काय करायचं आणि काय नाही करायचं लोकांनी आयुष्यामध्ये याचा निर्णय कोण करायला लागतोय? धर्मसत्ता करायला लागते, राजसत्ता करायला लागते. राजसत्ता करू शकत नाही. म्हणजे आता नुकतंच अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं शासन आलंय तर ते तिथे शरिया कानून लागू करणार आहेत. ते आपली लोकशाही वगैरे काही मानत नाही. म्हणजे काय झालं? धर्मसत्ता प्रबळ झाली. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा रोमन साम्राज्य होतं किंवा मध्ययुगीन कालखंड चालू होता त्यावेळेला ख्रिश्चन धर्मसत्तेचा जो प्रभाव होता तो राजसत्तेवर अधिक होता. त्याच्यामुळे ते क्रुसेड्स लढाया वगैरे झाल्या. मग याला आपण काय म्हणतो की ज्या वेळेला धर्म माणसाने काय करावं आणि काय करू नये याचा नियम करायला लागतो त्यावेळेला माणसाचं धार्मिक स्वातंत्र्य संकुचित होतं. कारण धर्म ठरवतो तुम्ही या गोष्टी करायच्या, या गोष्टी करायच्या नाही. तुम्हाला राजसत्ता त्या बाबतीमध्ये निश्चय करू शकत नाही, काही निर्णय घेऊ शकत नाही. ती दुबळी झालेली असते. लोकशाही मार्गाने पण त्यावेळेला काही निर्णय घेता येत नाही. याचा अर्थ काय की धर्म सरळ प्रमाणे माणसाच्या आयुष्याला प्रभावित करत असतो. असा जर समाज निर्माण झाला असेल एखाद्या राजाच्या कालावधीमध्ये तर त्याला आपण धर्मनिरपेक्ष म्हणणार काय? नाही म्हणू शकत. कारण सरळ काय केलं जातं की जी धर्मसत्ता प्रबळ आहे ती लोकांच्या नागरी हक्कांचं आणि दुसऱ्या धर्माचे जे लोक असतील त्यांच्याही हक्कांचं काय करत असते? निर्मूलन करत असते एक प्रकारे. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या राज्याला आपण धर्मनिरपेक्ष म्हणू शकत नाही. मग शिवाजी महाराजांचं राज्य असं होतं का की तिथे धर्मसत्ता सगळं ठरवत होती? नाही. शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये धर्मसत्ता सगळं ठरवत नव्हती. राजसत्ता देखील ठरवत होती आणि धर्मसत्ता बऱ्याच अंशी राजसत्तेच्या अधीन होते. राजकारणामध्ये तरी धर्मसत्तेला काही लुडबुड करता येत नव्हती. त्यामुळे धर्मनिरपेक्ष आपण शिवाजी महाराजांना या जे आता डेफिनेशन सांगितली किंवा धर्मनिरपेक्षतेचा प्रकार सांगितलाय त्याप्रमाणे म्हणू शकत नाही. दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये काय असते की राजसत्ता असते ती धर्मसत्तेबद्दल उदासीन असते. म्हणजे राजसत्ता प्रबळ असते पण ती धर्मसत्तेच्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करत नाही. याचा अर्थ काय होतो की धर्माने जे स्वातंत्र्य दिलंय लोकांनी ते धर्माने ठरवावं आणि लोकांनी मानायचं का नाही मानायचं ते ठरवावं. धर्माने काही कोणाला शिक्षा द्यायची असेल तर ती धर्मसत्तेने द्यावी, लोकांनी पण घ्यावी. राजसत्ता त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. मग धर्मसत्तेने चुकीची जरी शिक्षा दिली असेल तरी राजसत्ता त्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. राजसत्ता ही उदासीन राहते. शिवाजी महाराजांचं राज्य अशा प्रकारचं राज्य होतं का की धर्माने कोणीतरी कोणाला तरी चुकीची शिक्षा दिली आणि त्याने राजाकडे न्याय मागितला तर शिवाजी महाराज तर हस्तक्षेप करणार नाही किंवा राजसत्ता हस्तक्षेप करणार नाही. शिवाजी महाराजांचं राज्य असं पण नव्हतं. या प्रकारामध्ये काय होतं की स्वतःच्या धर्मासाठी वेगळे नियम लावले जातात आणि दुसऱ्याच्या धर्मासाठी जे अल्पसंख्याक असतात त्यांच्यासाठी वेगळे नियम लावले जातात. शिवाजी महाराजांच्या राज्यात असं होत नव्हतं. त्यामुळे शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता या दुसऱ्या प्रकारामध्ये पण मोडणारी नाही. तिसरा जो प्रकार असतो याच्यामध्ये राजसत्ता प्रमुख असते आणि धर्मसत्ता मोडून टाकायच्या मागे लागलेली असते. म्हणजे आता जर तुम्ही कम्युनिस्ट राजवट बघितली सोव्हिएत कालखंडामध्ये जी होती ती
त्यांनी धर्म मानायलाच नकार दिला. धर्म सर्व अनर्थाचं मूळ आहे आणि कोणी धर्म मानायचाच नाही सोव्हिएत कालखंडामध्ये, त्यावेळेला रशियाच्या कालखंडामध्ये. पण त्यावेळेला काय झालं की धर्म ही संकल्पनाच नाहीशी करण्यात आली. धर्म मानणाऱ्यांना पाखंडी ठरवण्यात आलं. आजही तुम्ही चायनामध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या देशांमध्ये गेला तिथे अजूनही धर्म पाळण्यावर बंदी आहे. किंवा काही काही देशांमध्ये लोक काय करतात की स्वतःहून धर्म सोडून देतात की आम्ही नास्तिक आहोत, आता आम्ही कुठल्याही धर्माचे पाईक नाही. अशा वेळेला काय होतं की राजसत्ता प्रबळ होते आणि राजसत्ता हा धर्म ही संकल्पना मोडून टाकण्याच्याच मागे लागली असते. पहिल्या प्रकारामध्ये आपण पाहिलं की धर्मसत्ता ही राजसत्तेला मोडून टाकण्याच्या मागे लागलेली असते. तिसऱ्या प्रकारामध्ये धर्मसत्ता जी असते, राजसत्ता जी असते ती धर्मसत्तेला मोडून टाकण्याच्या मागे लागलेली असते. मग याच्यामध्ये पण काय होतं, शिवाजी महाराजांनी असं केलं का की आज मी राजा झालो म्हणून माझ्या देशामध्ये कोणी धर्म मानायचा नाही, स्वराज्यामध्ये मी सांगेल तो धर्म, मी जो निर्णय घेईल ते धर्म, असं शिवाजी महाराजांनी केलं का? नाही. मग शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता होती ती अशा प्रकारची पण नव्हती. आता चौथी जी धर्मनिरपेक्षता आहे ना ती आपल्याला आपल्या घटनेने दिलेली. शिवाजी महाराज आपल्या घटनेप्रमाणे तरी धर्मनिरपेक्ष होते का नाही आपल्याला याचा विचार करायला पाहिजे. कित्येक लोक म्हणतात की घटनेची धर्मनिरपेक्षता आहे, त्या निकषांमध्ये शिवाजी महाराज बसतात म्हणून आम्ही शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष म्हणतो. मग आता आपली घटना काय म्हणते ते आपण थोडक्यामध्ये बघूयात. आपल्या घटनेच्या 25व्या कलमामध्ये असं म्हणलेलं आहे भारतीय संविधानाच्या की भारतातील कोणत्याही व्यक्तीला त्याला योग्य वाटणाऱ्या उपासनेचा, धर्मपालनाचा, पारलौकिक कल्याणाचा, आध्यात्मिक उन्नतीचा पूर्ण अधिकार आहे. शिवाजी महाराज म्हणत होते का? म्हणत होते. तुम्हाला ज्या पद्धतीची उपासना करायची तुम्ही करा, तुम्ही कुठल्या धर्माच्या आहात याने स्वराज्यामध्ये काही फरक पडत नाही. दुसरी आपली घटना काय म्हणते, दुसरा मुद्दा आहे तो वरील अधिकारात धर्माच्या नावावर सरकार हस्तक्षेप करणार नाही, तसेच मदत व विरोधही करणार नाही. ही जी संकल्पना आहे ही शिवाजी महाराजांच्या धर्मनिरपेक्षतेमध्ये बसत नाही. म्हणजे धर्माच्या नावाखाली कोणी अन्याय करत असेल, धर्माच्या नावाखाली जर कोणी, आपली घटना काय सांगते बघूया आपण. आपली घटना म्हणते की धर्माच्या नावावर सरकार हस्तक्षेप करणार नाही किंवा कुठल्या धर्माची बाजू घेऊन हस्तक्षेप करणार नाही, कोणाला मदत करणार नाही किंवा विरोधही करणार नाही. या गोष्टीचा गैरफायदा घेतला जातो. गैरफायदा घेतला जातो म्हणजे काय की नरेंद्र दाभोळकरांसारख्या व्यक्तीला कायदा बनवण्यासाठी अंधश्रद्धेचा स्वतःचा जीव गमवावा लागला. त्याचं कारण काय की धर्माच्या नावाखाली शोषण होत होतं, ते अजूनपर्यंत थांबत नव्हतं. सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज होती पण सरकारने काय केलं की या कलमाचा वापर करून हस्तक्षेप केला नाही कोणत्या गोष्टींमध्ये. मग ही गोष्ट चुकीची आहे. शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये तशा गोष्टी होत नव्हत्या की तुम्ही धर्माच्या नावाखाली काही कराल आणि तो माणूस न्याय मागायला शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये आला तर हस्तक्षेप केला नाही. धर्माने तुम्हाला मुभा दिली ती गोष्ट करायला म्हणून ती गोष्ट होणार नाही. धर्माने स्त्रीला दुय्यम समजायची मुभा दिली आहे म्हणून तुम्ही एखाद्या स्त्रीचं शोषण करू शकणार नाही. शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये या गोष्टी होत नव्हत्या. म्हणून आपली भारतीय देशाची धर्मनिरपेक्षता आहे आणि शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता आहे, त्याच्यामध्ये फरक आहे. आता सामाजिक राजकीय जीवनात व्यक्तीमध्ये धर्माच्या नावाने भेदभाव केला जाणार नाही अशी आपली घटना म्हणते. शिवाजी महाराज पण तेच म्हणतात, केला जाणार नाही, त्यांनी कधी केला पण नाही. फक्त दुसरा जो मुद्दा मी सांगितला त्याच्यामुळे शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षतेची व्याख्या आणि आपल्या देशाची धर्मनिरपेक्षतेची व्याख्या याच्यावर थोडा फरक पडतो. मग आता शिवाजी महाराजांची नेमकी धर्मनिरपेक्षता होती का? शिवाजी महाराजांची जी धर्मनिरपेक्षता होती ती आतापर्यंत आपण जे 4 धर्मनिरपेक्षतेचे प्रकार बघितले, या 4ही धर्मनिरपेक्षतेच्या प्रकारांना सामावून घेणारी, त्यातला चांगले गुण घेणारी आणि वाईट गुण टाकून देणारी शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता होती. शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता तुम्ही मला विचाराल तर अशा प्रकारची होती की राजसत्ता आणि धर्मसत्ता या एकमेकांना पूरक म्हणून काम करते. राजसत्ता प्रबळ होणार नाही किंवा धर्मसत्ता प्रबळ होणार नाही किंवा दोन्ही उदासीन होणार नाहीत लोक कल्याणासाठी. राजसत्ता आणि धर्मसत्ता लोक कल्याणासाठी एकमेकांना पूरक म्हणून काम करतील. याच्यामध्ये राजसत्ता संरक्षणाचं काम करेल, राजसत्ता संरक्षक असेल, आणि धर्मसत्ता मार्गदर्शनाचं काम करेल, धर्मसत्ता मार्गदर्शक असेल. म्हणजे धर्मसत्ता राज्यकारभार करणार नाही आणि राजसत्ता धर्माचं मार्गदर्शन करायला जाणार नाही. दोन्ही सत्ता आपापल्या क्षेत्रामध्ये, आपापल्या प्रभाव क्षेत्रामध्ये लोक कल्याणाचं काम करण्याचा हेतूने लोकांचं आयुष्यमान उंचावण्याचा प्रयत्न करते. याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी काय धोरण पत्करलं की धर्मस्थळांच्या धर्मकार्यामध्ये हस्तक्षेप करण्यात येणार नाही. म्हणजे काय की तुम्ही एखादं धर्मस्थळ असेल, एखादा मठ असेल, एखादं देवस्थान असेल, एखादी मशीद असेल, एखादा पीर असेल, एखादा चर्च असेल, त्याच्यामध्ये ते जे काही धार्मिक विधी करत असतील, उत्सव करत असतील, सण समारंभ साजरे करत असतील, लोकांना उपदेश करत असतील तर त्याच्यामध्ये राजसत्ता हस्तक्षेप करणार नाही. जर एखाद्याला वाटलं की हिंदू धर्म सोडून मुसलमान व्हावं किंवा ख्रिश्चन व्हावं किंवा एखाद्याला वाटलं की ख्रिश्चन धर्म सोडून परत हिंदू धर्मामध्ये यावं, राजसत्ता त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. हे धर्मसत्तेचं काम आहे. धर्मकार्यामध्ये राजसत्ता येणार नाही. त्याच्याच बरोबर जी आधीच्या नेमणुकी किंवा इनामं होती ती इनामं
चालू ठेवण्यात येतील. म्हणजे शिवाजी महाराजांनी जावळीचा मुलूक जिंकला, शिवाजी महाराजांनी त्याच्यानंतर अफजल खानाचा वध केल्यानंतर आदिलशाही मुलूक जिंकला, तर बऱ्याच मशिदी आणि बरेच जे पीर वगैरे होते ते शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आले. आता या मशिदींना आदिलशहाने काही ना काही इनामं दिली होती. आता एका हिंदू राजाचं राज्य आलं, मग ती इनामं खालसा व्हायला पाहिजे. नियमानुसार जर एखाद्या मुसलमान राजाने जर एखादं हिंदू राज्य जिंकलं तर त्यांची नेमणुका किंवा इनामं वगैरे असतील तर ती खालसा होत असं आपण मुसलमान धर्माला नाव ठेवून म्हणता कामा नये. बऱ्याच ठिकाणी असं होत असं. शिवाजी महाराज एक प्रकारे अद्वितीय आहे, जगामध्ये सगळीकडे असंच होतं. शिवाजी महाराजांनी तसं केलं नाही म्हणून शिवाजी महाराज अद्वितीय. शिवाजी महाराजांनी काय केलं की भले तो दुसरा मुलूक जो परमुलूक असेल तो आपल्याच मुलकामध्ये आला, स्वमुलकात आला, तर आधीच्या राजांनी ज्या प्रकारच्या नेमणुका आणि इनामं त्यांना दिली असतील ती इनामं कायम राहतील. ती आमच्याकडून पण तुम्हाला तीच इनामं देण्यात येतील, आमच्याकडून पण तुम्हाला त्याच नेमणुका देण्यात येईल, पैसे देण्यात येईल. तुमच्या धर्म कार्यामध्ये खंड पडणार नाही. म्हणजे तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असा, परमुलकातले असा किंवा स्वमुलकातले असा, राजसत्ता धर्मकार्यामध्ये भेदभाव करणार नाही किंवा हस्तक्षेप करणार नाही. पण याच्या बदल्यामध्ये धर्मसंस्थेकडनं काय अपेक्षा आहे? धर्मसंस्थेकडनं या अपेक्षा आहेत की धर्मसंस्थेने फक्त धर्माचंच काम करावं, धर्मसंस्थेने राजकारण करू नये. म्हणजे धर्मगुरूंनी धर्मकार्य करावं, राजाला राजकारण शिकवायला येऊ नये की राजकारण कसं करावं, किंवा राजाला मुहूर्त सांगायला तुम्ही येऊ नये की तुम्हाला आम्ही मदत करतो, तुम्हाला आम्ही मान देतो म्हणून तुम्ही असं म्हणू नये की आमच्या मुहूर्ताने चालावं, आम्हाला विचारून काम करावं. राज्यकारभार कसा करावा हे राजाला कुठल्या धर्मसत्तेने किंवा धर्मगुरूने शिकवू नये. आम्ही तुम्हाला संरक्षण देतो, आम्ही तुम्हाला मान देतो, याचा अर्थ असा नाही की तुम्ही आम्हाला शिकवावं की तुमच्या कलाने राज्यकारभार कसा करायचा. ते इथं काय आहे की कोणी शिकवू नये आम्हाला. म्हणजे इथं असं नाहीये की माझ्या धर्मसत्तेने शिकवू नये, दुसरी धर्मसत्ता मला शिकवेल. म्हणजे स्वधर्मातल्या लोकांनी पण शिकवू नये आणि इतर धर्मातल्या लोकांनी पण शिकवू नये. सर्वसाधारणपणे होतं काय, एखादा माणूस राजा होतो, त्याच्या राजामधली बहुतांश प्रजा, समजा आपण गरीब धर्म चालू की हिंदू आहे शिवाजी महाराजच्या काळात राज्यातले, तर शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये काय होतं, हिंदू राजा झाल्यामुळं की स्वधर्मातल्या धर्मसत्तेचं म्हणणं ऐकलं जातं आणि इतर धर्मातल्या धर्मसत्तेचं म्हणणं ऐकलं जात नाही, जे अल्पसंख्यक आहेत त्यांचं. तर इथे शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये तो नियम नव्हता. कोणीच शिकवायचं नाही आम्हाला, तुम्ही दुसऱ्या जातीतले असा नाही तर तुम्ही आपल्या जातीतले असा, देवस्थानातले. राज्यकारभार कसा करायचा, राज्याचं संरक्षण कसं करायचं हे आम्ही शिकवणार, आम्ही करणार. जे काही करायचं आहे ते तुमच्या कार्यात काही व्यत्यय येत असेल, तुम्हाला कोणी तोशीस देत असेल, त्रास देत असेल, परमलकातून त्रास होत असेल, स्वदेशातला पण कोणी एखादा अधिकारी त्रास देत असेल, तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही त्याचा बंदोबस्त करू. पण तुम्ही आम्हाला शिकवायला यायचं नाही. याच्या बदल्यामध्ये राजसत्ता काय करेल की याच्या बदल्यामध्ये राजसत्ता धर्मकार्य करायला धर्मसंस्थेला मदत करेल, संरक्षण करेल की तिचं कोणी आक्रमण करू नये, लुटालूट करू नये, किंवा त्यांचं दान धर्म जो चालू असेल त्याच्यामध्ये काही व्यत्यय येऊ नये. कोणी धर्मप्रसाराचं काम करत असेल तर त्या धर्मप्रसाराच्या कामाला पण अडथळा येऊ नये. इथे आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे धोरण शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मसत्तांबद्दल किंवा हिंदू देवस्थानांबद्दल घेतलेलं नव्हतं. हे धोरण शिवाजी महाराजांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मसत्तांबद्दल पण ठेवलं होतं. जी काही पत्र शिवाजी महाराजांची पोर्तुगीज किंवा इंग्रजांना लिहिलेली आढळतात त्याच्यामध्ये शिवाजी महाराज असं म्हणतात की सक्तीने कुणाला तुम्ही पाठवू नये. म्हणजे एखाद्याला जर त्याच्या इच्छेने, स्वमर्जीने जर हिंदू धर्म सोडून त्याला जर ख्रिश्चन धर्म स्वीकारायचा असेल तर त्याला आमची ना नाही. म्हणजे शिवाजी महाराजांचा ख्रिश्चन धर्म प्रसाराला पण ना नाही, फक्त सक्ती केली जाऊ नये कुणावर की त्याला त्याचा धर्म सोडायचा नाही आणि तुम्ही सक्ती कराल तर ते होणार नाही. शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांवर एकदा आक्रमण पण केलं होतं भारत देशावर या कारणासाठी. संभाजी महाराजांनी पण आक्रमण केलं होतं. धोरण स्पष्ट आहे की धर्म कार्याला, धर्म प्रसाराला मदत करण्यात येईल सर्व लोकांच्या, पण त्यामध्ये सक्ती नसावी. हे शिवाजी महाराजांचं काय, एक सर्वसाधारण धर्मनिरपेक्षतेचं धोरण आहे की सगळ्यांना हा नियम समान लागू होईल. हिंदू धर्मातल्या पण कोणी सक्तीने कोणाला आपल्या धर्मात घेऊन येतच नव्हते म्हणा, पण घेऊन येऊ नये ही पण त्याच्यामधून अपेक्षा होती. आता हे झालं धर्मनिरपेक्षतेबद्दल. तर आता आपल्याला जर शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष म्हणायचं असेल, एखादा माणूस म्हणत असेल की शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष राजा आहे, आता मी बोललो त्यातल्या किती गोष्टी तो सांगत असेल याचा तुम्ही विचार करा. शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष म्हणणं सोपं आहे. बऱ्याच वेळेला आपण कोणीतरी शिवाजी महाराजांना हिंदुत्ववादी म्हणतं, आपल्याला शिवाजी महाराजांना हिंदूचा राजा होऊ द्यायचं नसतं म्हणून आपण शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष आहेत म्हणून बोलायला लावतो. पण आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की शिवाजी महाराजांना आपण धर्मनिरपेक्ष म्हणणार तर कोणत्या दृष्टीने धर्मनिरपेक्ष म्हणणार. आता आपण ही सगळी चर्चा केली तर तुम्ही ठरवा की कोणत्या तुमच्या दृष्टिकोनाने शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष आहेत. माझ्या दृष्टीने शिवाजी महाराज का धर्मनिरपेक्ष आहेत ते मी या आपल्या व्हिडिओच्या शेवटी सांगेनच. तुम्ही पण तुमच्या मनामध्ये विचार करा आणि तुमचं काय मत आहे ते तुम्ही ठरवा. थोडंसं मला वाटतं की हे सगळं ऐकलं असेल तुम्ही मनापासून तर काहीतरी एक नवीन गोष्टी तुमच्या मनामध्ये आता प्रश्न निर्माण झाले असतील किंवा जे आधी तुम्ही विचार केला नसेल त्याच्यावर विचार करायला लागला असाल. धर्मनिरपेक्ष शिवाजी महाराज आपण काय म्हणणार किंवा कोणत्या अँगलने म्हणणार, कोणत्या अंगाने म्हणणार, का म्हणायचं हे आपल्याला कळलं पाहिजे.
एखादा माणूस एखाद्या धर्माचा अनुयायी म्हणून तो धर्मनिरपेक्ष होऊ शकत नाही असं नाही. शिवाजी महाराज हिंदू आहेत म्हणून ते धर्मनिरपेक्ष होऊ शकत नाहीत असं नाही. एखादा माणूस ख्रिश्चन आहे म्हणून तो धर्मनिरपेक्ष असू शकत नाही असं नाही. असू शकतो ना. आपल्याला सर्वांना आपला आपला धर्म मानण्याचं स्वातंत्र्य आहे. पण तो धर्म आपल्या घरात ठेवून जर आपण घराच्या बाहेर गेल्यानंतर सर्वांचे सर्व धर्म संभावाने वागत असू तर आपण धर्मनिरपेक्ष आहोत. ते याच्याबद्दल पण आपण पुढे सारांशामध्ये बघूया. आता थोडक्यामध्ये एकेका ओळीमध्ये आपण एक एक मुद्दा बघत जाऊ की शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण काय होतं, त्याच्यावरून शिवाजी महाराज धार्मिक होते का धर्मनिरपेक्ष होते ते एक एक मुद्दा उलगडच आहे. थोडी थोडी चर्चा करू आणि पटपट आपण पुढे निघत जाऊया. पहिलं जे शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण होतं त्याच्याबद्दल मी आता हे जे सगळे मुद्दे आहेत ही माझी स्वतःची वैयक्तिक मत आहे. जर तुम्हाला नाही पटली तर कृपया रागवू नका. आपल्या सगळ्यांना आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. नाही पटली तर सोडून द्या. जर पटलं तर चांगलंच आहे, काही विषय नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता मला असं वाटतं की शिवाजी महाराज हे धर्मरक्षक होते. कोणी म्हणतं की शिवाजी महाराज हे धर्माचे रक्षक नव्हते. शिवाजी महाराज धर्मरक्षक होते. पण सत्य हे आहे की फक्त हिंदू धर्माचे धर्मरक्षक नव्हते. शिवाजी महाराज सर्वच धर्मांचे धर्मरक्षक होते. समस्या कुठे निर्माण होते की एखादा माणूस जर शिवाजी महाराजांना हिंदूंचा राजा किंवा हिंदवी स्वराज्य म्हणणारा असेल, हिंदुत्ववादी विचारसरणीचा असेल तर त्याला शिवाजी महाराजांना धर्मरक्षक म्हणून शिवाजी महाराजांचा प्रसार करणं फार आवडतं. पण शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांच्या धर्मांचं पण रक्षण केले जर सांगितलं तर पण ते गोष्ट मान्य करायला थोडी जड जाते. काही लोक असे असतात की ज्यांना असं वाटतं की शिवाजी महाराजांनी दुसऱ्या धर्मांचं पण रक्षण केलं, शिवाजी महाराज दुसऱ्या धर्मांचे पण रक्षक होते. कोरोनाची एखादी परत सापडली तर ते सन्मानपूर्वक कोणाच्या तरी हातामध्ये देत असतात, त्यांच्या नोकराच्या किंवा कोणी असतील तर. त्याच्यानंतर त्यांनी कुठे आक्रमण केलं तर चर्चला कधी धक्का लावत नसत किंवा चर्चेस तोडत नसत किंवा इतर काही जाती धर्माचे लोक असतील त्यांना उपद्रव देत नसत त्यांच्या देवस्थानांना. केळशीच्या याकूब बाबांना पण त्यांनी निवृत्ती वेतन चालू केलं होतं, म्हणजे त्यांचा पण धर्म त्यांनी राखला होता. मग या लोकांना काय आहे की हे जे लोक आहेत जे म्हणतात की शिवाजी महाराज धर्मरक्षक होते, शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते, त्या लोकांना शिवाजी महाराज हिंदू होते मान्य करायला अडचण आहे. आणि जे लोक असं म्हणतात की शिवाजी महाराज हे हिंदू धर्मरक्षक होते, त्यांना शिवाजी महाराज दुसऱ्यांचं पण धर्माचं रक्षण करत होते, हे मानायला अडथळा आहे. हे मानायला अडथळा आहे कारण प्रत्येकाचा आपापल्या स्वार्थाचा शिवाजी आहे जसं मी म्हणतो तसं. आणि आपल्याला आपला शिवाजी विकायचा असतो. एकेरी उल्लेख केल्याबद्दल रागावू नका. ही गोष्टच अशी आहे. शिवाजी आपल्यासाठी एकेरी होऊन जातो ज्या वेळेला आपण त्याला विकायला निघतो त्यावेळेला ती छत्रपती राहत नाही. तुमची विचारसरणी कुठली असो, विचारधारा कुठली असो, ज्या वेळेला आपण आपल्या तत्वासाठी शिवाजी महाराजांचा विचार करायला लागतो, मी माझ्या स्वार्थासाठी शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष किंवा धर्मरक्षक म्हणायला लागतो, मी माझ्या स्वार्थासाठी शिवाजी महाराजांना माझ्या धर्माचा धर्मरक्षक म्हणायला लागतो, माझ्या स्वार्थासाठी मी शिवाजी महाराजांना दुसऱ्याच्या धर्माचा धर्मरक्षक म्हणून नाकारायला लागतो, तेव्हा तो स्वार्थाचा शिवाजी होऊन जातो, ते छत्रपती राहत नाही. तर मला जर तुम्ही विचाराल तर शिवाजी महाराज धर्मरक्षक होते, हिंदू धर्माचे तर होतेच होते, त्यांना त्याचा अभिमान होता स्वधर्माचा. पण त्याचबरोबर शिवाजी महाराज सर्व धर्मांचे धर्मरक्षक होते. स्वराज्यामध्ये सगळ्या धर्मांचं रक्षण झालं पाहिजे. ज्याला जे वाटतं ते त्याला करायला मुभा असली पाहिजे. दुसरी गोष्ट की मगाशी आपण म्हणले का आपण शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष म्हणणार का धार्मिक म्हणणार. मला तुम्ही विचाराल तर मला असं वाटतं की एक राजा म्हणून किंवा शासक म्हणून शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष होते. पण एक व्यक्ती म्हणून शिवाजी महाराज हे धार्मिक होते किंवा आपण त्यांना आध्यात्मिक म्हणू शकतो. की शिवाजी महाराजांची श्रद्धा होती म्हणून त्यांनी तुळजाभवानीचं मंदिर बांधलं या प्रतापगडला. शिवाजी महाराजांची श्रद्धा होती म्हणून त्यांनी जगदीश्वराचं मंदिर बांधलं रायगडला. दररोज शिवाजी महाराज पूजा अर्चा पण करत असत. म्हणजे धार्मिकतेचे वरती जे आपण निकष बघितले त्या निकषांमध्ये शिवाजी महाराज धार्मिक होते. शिवाजी महाराज अधार्मिक होते असं म्हणायचा जर विषय आला तर आपण ते म्हणू शकतो की शिवाजी महाराजांनी धर्मामध्ये सुधारणा करायला बघितल्या. शिवाजी महाराज क्रांतिकारक होते, अधार्मिक नव्हते. पण शिवाजी महाराज हे आध्यात्मिक होते, ते हिंदू धर्माचं पालन करणारे होते. पण ते एक व्यक्ती म्हणून होते. तो धर्म त्यांनी त्यांच्या स्वतःपुरता मर्यादित ठेवला होता घरामध्ये. जसं मी म्हटलं तसं शिवाजी महाराज हे देवघरामध्ये धार्मिक होते. जेव्हा राजसिंहासनावर बसत असत तेव्हा ते सर्व प्रजेचा राजा होते, शासक होते. तिथे ते एक निधर्मी शासक होते, धर्मनिरपेक्ष होते. माझा देव माझा धर्म म्हणून ते दुसऱ्या धर्मावर अन्याय करणारे नव्हते. दुसरी गोष्ट की हे धर्मनिरपेक्षपण जे होतं आपण ते असं समजलं जातं की काही लोक असं भासवायचा प्रयत्न करतात की शिवाजी महाराज राजसिंहासनावर बसल्यावर धर्मनिरपेक्ष राजा झाले म्हणजे त्यांनी त्यांचं हिंदू धर्मातली मुळं सोडून दिली. असं नव्हतं. राजसिंहासनावर बसल्यावर शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्षच होते सर्व धर्मांसाठी. पण त्यांच्या ज्या धार्मिक श्रद्धा होत्या, ज्या व्यक्तिशा श्रद्धा होत्या, व्यक्तिगत श्रद्धा होत्या, ते त्यांनी जपल्या होत्या. त्यांच्या ज्या धारणा होत्या, त्यांचे जे अनुभव होते, त्यांची जी शिकवण होती, त्यांच्या ज्या प्रेरणा होत्या, धार्मिक प्रेरणा हिंदू धर्मातल्या, त्यांच्या मुळांशी त्यांनी कधी तडजोड केली नाही शिवाजी महाराजांनी. त्या धर्मनिरपेक्ष राजा म्हणून काम करताना पण व्यक्तिशा स्वतःच्या आयुष्यामध्ये आणि आचरणामध्ये त्यांनी त्या जपल्या होत्या. फक्त त्या श्रद्धा जपताना त्या दुसऱ्याला जाचक त्रासदायक मानवी मूल्यांचे हनन करणारा होणार नाहीत, राजा म्हणून कोणावर अन्यायकारक होणार नाहीत,
याचा शिवाजी महाराजांनी नेहमी विचार केला होता. त्यामुळे शिवाजी महाराजांना जर तुम्ही धर्मनिरपेक्ष ठरवणार असाल या कारणासाठी की शिवाजी महाराज धर्म पाळतच नव्हते, तर ते चुकीचं आहे. या गोष्टीवर आपण विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की शिवाजी महाराज स्वाभिमानी धर्माभिमानी होते. शिवाजी महाराज हिंदू होते आणि शिवाजी महाराजांनी स्वतःला क्षत्रिय स्वतःच घोषित करून घेतलं होतं. आता कोणी त्यांना शूद्र म्हणत असेल किंवा कोणी म्हणत असेल की ब्राह्मण समाजापैकी काही लोकांनी शिवाजी महाराज वर्णाने शूद्र आहेत असं म्हणायचा टाहो फोडला. त्याचे उत्तर मी माझ्या याच्यामध्ये दिले, ते तुम्ही बघू शकता तिथे. किंवा कोणी लोक स्वतःला शिवाजी महाराजांना आपल्या धर्मामध्ये ओढून घ्यायचा प्रयत्न करत असतील. या गोष्टी होत राहतात समाजामध्ये, कोणी कोणाला नाव ठेवायचं कारण नाही. धर्माचं जे काही चक्र फिरत असतं किंवा धर्माचं जे काही राजकारण चाललेलं असतं त्यात आपल्या आपल्या धर्माचा प्रभाव वाढवण्यासाठी, आपल्या आपल्या श्रद्धेचा प्रभाव वाढवण्यासाठी अशा गोष्टी वेळोवेळी प्रत्येक कालखंडामध्ये केल्या जातात. म्हणजे कधी भगवान बुद्धाला हिंदू धर्मातला अवतार म्हटलं जातं, कधी विठ्ठलाला बुद्धाचा अवतार सांगितलं जातं. त्याच पद्धतीने कोणी म्हणतं शिवाजी महाराज शूद्र आहेत, कोणी म्हणतं शिवाजी महाराज हिंदू आहेत. या गोष्टी मी व्यक्तिशः बघत नाही किंवा मी समाजाच्या दृष्टीने बघत नाही. एक इतिहासकार म्हणून आपण बघायचं म्हटलं किंवा इतिहासाच्या दृष्टीने या गोष्टी बघायच्या म्हटलं, त्या काही आजच्या काळात होत नाही, ते युगानुयुग होतच चाललेले आहेत. मग इथे आपण विचार काय करतोय की शिवाजी महाराज धर्माभिमानी होते, आपल्याला वाईट वाटायचं काही कारण नाही. होते ना, शिवाजी महाराजांना स्वतःच्या धर्माचा अभिमान होता. मग पण शिवाजी महाराज काय नव्हते की दुराचारी धर्माभिमानी नव्हते. म्हणजे शिवाजी महाराजांना स्वतःच्या धर्माचा अभिमान होता. मग आणि स्वतःच्या धर्मीयांवर, हिंदू धर्मीयांवर जेव्हा औरंगजेबाने जिझिया कर बसवला त्यावेळेला शिवाजी महाराजांनी काय केलं, शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहिलं, त्याला आठवण करून दिली की त्याचे जे काही आजोबा असतील किंवा त्याच्या मागचे अकबर बादशाह जे असतील, पूर्वज असतील त्याचे, ते पूर्वज असणारा अकबर बादशाह जगद्गुरू का झाला हे शिवाजी महाराज त्या पत्रामध्ये म्हणतात की सर्व धर्मांचा मान ठेवल्यामध्ये अकबर बादशाह होता, तो जगद्गुरू झाला. तर औरंगजेबाने पण त्याच्याप्रमाणे वर्णन ठेवावं. जर औरंगजेब जर अशा प्रकारचं वर्तन करत असेल तर औरंगजेबाच्या मोठेपणाला काळीमा येते, औरंगजेबाची कीर्ती मागे चांगली राहणार नाही. हे शिवाजी महाराज औरंगजेबाला पत्र लिहितात. याचा अर्थ काय, शिवाजी महाराजांना स्वतःच्या धर्माचा अभिमान आहे, पण औरंगजेबाने जिझिया कर लावला हिंदूंवर म्हणून शिवाजी महाराज स्वतःच्या राज्यातल्या मुसलमानांवर जिझिया कर लावत नाहीयेत. म्हणजे शिवाजी महाराज हे दुराभिमानी नाहीयेत. शिवाजी महाराज काय आहेत की स्वाभिमानी आहेत, अभिमानी आहेत, धर्माभिमानी आहेत, पण दुराभिमानी नाहीयेत, धर्मांध नाहीयेत की त्याने काहीतरी एक डोळा फोडला म्हणून मी दुसरा डोळा फोडेल. या पद्धतीने काम करणारे शिवाजी महाराज नाहीयेत. हे आपण शिवाजी महाराजांच्या धार्मिक धोरणामधला जो फरक आहे इतरांच्या आणि शिवाजी महाराजांच्या, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय आहे की शिवाजी महाराज हे विचारी धार्मिक होते, पण अविचारी धर्मवेडे नव्हते. विचारी धार्मिक होते म्हणजे काय की शिवाजी महाराजांना शास्त्रार्थ करायला आवडत असेल. शहाजीराजांच्या दरबारात कित्येक पंडित होते, त्यातले काही पंडित पुढे शिवाजी महाराजांच्या आपल्या दरबारामध्ये पण आपल्याला आढळून येतात असलेले. शास्त्रांचा अर्थ करणं, शास्त्रांवर चर्चा करणं, धर्मावर चर्चा करणं, धर्म शिकून घेणं, नीतिमत्ता शिकणं, तत्वज्ञान शिकणं, गोष्टी ज्या आपल्या पूर्वजांच्या असलेल्या शिकणं शिवाजी महाराजांना आवडायचं. शिवाजी महाराज विचारी धार्मिक होते, पण अविचारी धर्मवेडे नव्हते. की म्हणजे मला काहीतरी कळलं म्हणजे आता माझाच धर्म श्रेष्ठ आहे, मी एवढी धर्मावर चर्चा केली तर ती धर्मावर चर्चा कशासाठी करायची, माझा धर्म श्रेष्ठ आहे म्हणून नाही करायची. धर्माचं ज्ञान मिळवायचं कशासाठी, तर दुसऱ्याचा धर्म कनिष्ठ आहे दाखवण्यासाठी नाही मिळवायचं. शिवाजी महाराजांनी कधीही धर्मवेडामध्ये गोष्टी केल्या नाहीत. इस्लामची चर्चा तर औरंगजेबाने पण त्याच्या दरबारामध्ये बऱ्याच लोकांबरोबर केली, पण औरंगजेबाला शिवाजी महाराजांनी हा जो संयम पाळला किंवा शिवाजी महाराजांनी एक नीतिमत्ता दाखवली, ती नीतिमत्ता दाखवता आली नाही. त्याच्यामुळे काय झालं की आधी धर्माभिमानी असलेला औरंगजेब त्याच्या पूर्वीच्या आयुष्यामध्ये, उत्तर आयुष्यामध्ये धर्मांध होऊन गेले. पण शिवाजी महाराज जे होते ते शिवाजी महाराज धार्मिकच राहिले. औरंगजेब आधी धार्मिक होता, नंतर धर्मांध झाला. शिवाजी महाराज धार्मिक होते ते तळायात धार्मिक राहिले, कारण ते विचारी धार्मिक होते, धर्मवेडे नव्हते, अविचारी नव्हते. त्यामुळे त्यांनी कुठलीही गोष्ट धर्मवेडाच्या भरामध्ये परधर्मीयांवर आक्रमण करणारी किंवा त्यांच्या भावनांना, श्रद्धांना नुकसान पोहोचवणारी कधी केली नाही. हे आपण फरक समजून घेतला पाहिजे शिवाजी महाराजांच्या धोरणातला. आणि औरंगजेब आणि शिवाजी महाराजांच्या धार्मिकता आणि धर्मांध होण्यामधला जो फरक आहे तो फरक हा. पुढचा जो मुद्दा आहे की शिवाजी महाराजांना आपण म्हणू शकतो की ते पोतीनिष्ठ धार्मिक नव्हते, कर्मनिष्ठ धार्मिक होते. शिवाजी महाराज धार्मिक होते, हा आपण गोष्ट कशा वरचे जे निकष आहेत धार्मिक असण्याचे त्याच्यावरून आपण मानतो. शिवाजी महाराज धार्मिक होते, पण ते कसे होते, पोथीनिष्ठ धार्मिक नव्हते, कर्मनिष्ठ होते. म्हणजे एखादी गोष्ट जर एखाद्या ग्रंथामध्ये लिहिली आहे तर ती गोष्ट प्रमाण, त्याच्या पुढे काय कोणी काही बोलायचं नाही, त्याच्या पुढे कोणी काही करायचं नाही. मग धर्मामध्ये ती गोष्ट चुकीची लिहिलेली असू दे किंवा आत्ताच्या काळाच्या कसोटीवर ती गोष्ट जुळणारी नसू दे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की धर्मग्रंथ 2000 साली 5000 वर्षापूर्वी लिहिले जातात, 2000-5000 वर्षापूर्वी. काळ बदलतो, आपण ज्या विज्ञानाच्या काळामध्ये राहतो
त्या काळामध्ये त्या धर्मग्रंथातल्या कसोट्या लागू होत नाहीत किंवा ते निकष आज लागू होत नाहीत किंवा ते व्यवहारी होत नाहीत, न्यायपूर्ण होत नाहीत. धर्मग्रंथांचा दोष नाही असं आपण म्हणूया, कारण 5000 वर्षापूर्वी एखादी गोष्ट लिहिली असेल तर ती आजच्या काळाला लागू होईल काय? नाही लागू होणार. आज आपण विज्ञान हाच धर्म मानतो, पण विज्ञान आज जे काही म्हणतंय ते पुढच्या 5000 वर्षापूर्वी टेक्नॉलॉजी अपग्रेड केल्यावर लागू होईल का? नाही होणार. गोष्ट ही आहे की याच्यासाठी माणसाने पोथीनिष्ठ धार्मिक असता कामा नये, की त्या पोथीमध्ये लिहिलंय काहीतरी किंवा त्या ग्रंथामध्ये लिहिलंय काहीतरी, ठीक आहे, ते आपली श्रद्धा आहे, त्याच्यावर आपण ती श्रद्धा ठेवूयात. पण जेव्हा कर्म करायची वेळ येईल त्यावेळेला आपण माणुसकीच्या दृष्टीने बघितलं पाहिजे, मानवी मूल्यांच्या दृष्टीने बघितलं पाहिजे. शिवाजी महाराजांचं जर धोरण तुम्ही बघितलं तर शिवाजी महाराजांचं धोरण नेहमी मानवी मूल्य जपणारं राहिलेलं आहे. जेव्हा मानवी मूल्यांची गोष्ट येईल आणि धर्म त्या गोष्टीसाठी कुठेतरी अडथळा होईल तेव्हा त्यांनी धर्माला मागे सारले. फक्त आणि फक्त धर्मामध्ये लिहिलेलं आहे म्हणून शिवाजी महाराजांनी त्या गोष्टी कधी केलेल्या नाहीत. शिवाजी महाराजांनी कर्माला जास्त महत्व दिलेलं, जसं गीतेमध्ये सांगितलं तसं पोथ्यांना किंवा पुस्तकांना जास्त महत्व दिलेलं नाही. शिवाजी महाराजांचे जे विचार होते ते आपण बघतो की हिंदू धर्माचे जे सकारात्मक पैलू होते त्या सकारात्मक पैलूंना पुनर्जीवित करण्याचा शिवाजी महाराजांचा प्रयत्न होता. म्हणजे शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांची नावं बदलली, शिवाय ती जी नावं होती ती फारशी नावं होती ती संस्कृत करून घेतली. त्याच्यानंतर नवीन एक भाषाकोश बनवला शिवाजी महाराजांनी वेगळा. त्याच्यानंतर जी नवीन नाणी पाडली किंवा दैनंदिन जीवनामध्ये किंवा राजकारभाराची भाषा होती ती मराठी केली त्यांनी, फारसी भाषा सोडून. हिंदू धर्मामध्ये जे काही चांगल्या गोष्टी सांगितलेल्या होत्या, सकारात्मक गोष्टी सांगितलेल्या होत्या, त्या सकारात्मक गोष्टी परत चांगल्या रीतीने पुनरुज्जीवित कशा होतील याचा त्यांनी प्रयत्न केला. पण हे सगळं करताना त्यांनी आपण अंधश्रद्धाळू होऊन केल्या नाहीत किंवा दुसऱ्या धर्मावर अन्याय करताना केल्या नाहीत. मध्ययुगीन कालखंडामध्ये प्रत्येक राजा हा धार्मिक असायचाच. तो राजा त्याच्या धर्माचं पुनरुज्जीवन करायचा प्रयत्न करायचाच. म्हणजे कोणताही राजा मध्ययुगीन कालखंडामध्ये किंवा त्याच्या आधी जन्माला आला असेल, त्यावेळेला लोकशाही अस्तित्वामध्ये नसेल, राजेशाही असेल, तर तो राजा स्वतःचा जो धर्म मानतो तो धर्म परत पुनरुज्जीवित करायचा प्रयत्न करायचा. पण कित्येक वेळा काय व्हायचं, त्याच्यामध्ये नकारात्मकता यायची अल्पसंख्याकांच्या बाबतीमध्ये, प्रजेच्या बाबतीमध्ये. जिथे जिथे तो धर्म पुनरुज्जीवित करायला लागतो स्वतःला मानणारा, तर बाकीचे लोक जर ते मानत नसतील तर त्या लोकांना ते जाचक व्हायचं, त्रासदायक व्हायचं. शिवाजी महाराजांनी पण हिंदू धर्मातल्या सकारात्मक गोष्टींचं पुनरुज्जीवन करायचा प्रयत्न केला. पण ते करताना त्यांनी या गोष्टीची काळजी घेतली की त्या गोष्टी सकारात्मक असतील. नकारात्मक गोष्टी त्यांनी धर्मामधल्या पुढे आणल्या नाहीत, त्या लादल्या नाहीत. कोणीतरी धर्मपंडित सांगतो म्हणून सर्वसामान्य जनतेवर. हे शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण होतं. आता हे धोरण करताना शिवाजी महाराजांनी अजून एक गोष्ट काय केली की हे स्वधर्माचं रक्षण करण्याचं शिवाजी महाराजांचं धोरण होतंच. पण लोक असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी स्वधर्म रक्षण केलं. कित्येक लोक शिवाजी महाराजांना हिंदू धर्माचा राजा म्हणून घोषित करतात आणि असं भासवायचा प्रयत्न करतात की शिवाजी महाराजांनी स्वधर्म रक्षण केलं. शिवाजी महाराजांनी स्वधर्म रक्षण केले खरंच आहे, पण शिवाजी महाराजांनी धर्मामध्ये सुधारणा करायचा पण प्रयत्न केला. ती गोष्ट आपण सोयीस्करपणे नाकारतो. आजही जर धर्मामध्ये काही सुधारणा करायची गरज असेल तर आपण ते करायला नाकारतो. तर आपण शिवाजी महाराजांचा विचार घेत नाही, आपण शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण राबवत नाही आहोत. शिवाजी महाराजांनी काय केलं, मगाशी आपण बघितलं तसं की समुद्रामध्ये जहाजं बांधली. शिवाजी महाराजांनी बाटलेल्या लोकांना परत हिंदू धर्मामध्ये घेतलं. शिवाजी महाराजांनी ज्या माणसाला हिंदू धर्मामध्ये घेतलं तो समाजातून बहिष्कृत होऊन येऊन स्वतःच्या मुली त्याला दिल्या. अजूनही भरपूर गोष्टी शिवाजी महाराजांनी छोट्या मोठ्या केल्या ज्या त्या काळात एक प्रकारे धार्मिक सुधारणाच होत्या, जे शिवाजी महाराजांनी राबवायचा प्रयत्न केला. म्हणजे शिवाजी महाराजांना आपण स्वधर्म रक्षक जेव्हा म्हणतो तेव्हा शिवाजी महाराजांची स्वधर्म सुधारक ही प्रतिमा पण आपण डोळ्यामध्ये ठेवली पाहिजे. जर आपण त्यांना फक्त स्वधर्म रक्षक म्हणत असू तर आपण स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणतो. ते स्वधर्म रक्षक नव्हते असं नाही, पण स्वधर्म रक्षक बरोबर ते स्वधर्म सुधारक देखील होते. आणि ज्या सुधारणा ते म्हणतायत किंवा ज्या केल्या असतील त्यांनी त्या आज आपण आचरणात आणत नसून तर आपण शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण पाळत नाही. दुसरी गोष्ट की शिवाजी महाराजांची जे म्हणलं आपण की जे शिवाजी महाराजांनी आता धार्मिक विचार केले किंवा सुधारणा केल्या, या गोष्टी काय होत्या, त्या काळाच्या मानाने क्रांतिकारी होते. पण वर्तन जे शिवाजी महाराजांचं होतं सर्वसामान्य आयुष्यामध्ये जगताना किंवा सर्वसामान्य प्रजेशी बोलताना धर्मामध्ये सुधार व्हावेत असं त्यांना वाटत होतं. ज्या गोष्टी जाचक आहेत, नकोश आहेत, आज काळाच्या बरोबर जुळत नाहीत सध्याच्या गोष्टी, त्या गोष्टी बदलल्या गेल्या पाहिजेत असं त्यांना वाटत होतं. पण हे सगळं धार्मिक व्यवहार करताना शिवाजी महाराजांचं जे धोरण होतं ते मानवतावादी होतं. म्हणजे माणसाला मूल्य जास्त आहे, माणसाच्या भावनांना, माणसाच्या जीविताला मूल्य जास्त आहे, व्यक्तीला मूल्य जास्त आहे. जर ते मूल्य नसेल तर शिवाजी महाराज या गोष्टी करणार नाही. म्हणजे एखादा व्यक्ती आपण म्हणतो की क्रांतिकारी झाला, तो क्रांतिकारी झाला तर असं म्हणतो की क्रांती फक्त बंदुकीच्या गोळीमधून येते, गोळी घातल्याखेरीज लढाई केल्याखेरीज सुधारणा होऊ शकत नाहीत. हे मूल्य शिवाजी महाराजांचं नव्हतं. धर्मामध्ये सुधारणा झाली पाहिजे, राज्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, शास्त्रीय ज्ञान आलं पाहिजे, समाज सुधारला पाहिजे, बंदुकीचं ज्ञान आलं पाहिजे, तोफखाने आले पाहिजे, 18 कारखाने आले पाहिजेत, इंग्रजांकडून औषधाचं ज्ञान आलं पाहिजे.
पण हे सगळं करताना शिवाजी महाराज प्रत्येक गोष्टीला मानवतावादाच्या दृष्टीने बघत होते. जर एखादी गोष्ट मानवी मूल्यांचा बळी देऊन करायची वेळ आली तर मग ती धार्मिक गोष्ट का असेना ती करायला शिवाजी महाराजांनी नेहमी नकार दिलेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ते शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण नाही आहे. पुढे एक गोष्ट आहे की शिवाजी महाराज काही साधू संत नव्हते. कित्येक लोक शिवाजी महाराजांना असं दाखवायचा प्रयत्न करतात की शिवाजी महाराज स्वतः साधू संत होते, त्यांनी इतक्या गोष्टी चांगल्या चांगल्या केल्या, शिवाजी महाराजांसारखं कोणी नाही. आपण ही गोष्टी इथे समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे की कोणत्याही राजकारणी व्यक्ती साधू संत होऊ शकत नाही. तसं झालं तर तो राजकारण करू शकत. शिवाजी महाराज पण राजकारणी होते, मुत्सद्दी कसलेले राजकारणी होते, साधू संत नव्हते. त्यांनी राजकारण केलं पण धर्माच्या नावाने सूडबुद्धी किंवा द्वेषबुद्धी कुठे वापरली नाही. एखादा माणूस जेव्हा राजकारणात असतो, त्याच्या हातामध्ये सत्ता येते, तेव्हा तो दुसऱ्या बरोबर सूडबुद्धीने वागू शकतो, द्वेषबुद्धीने वागू शकतो. कित्येक लोक वागतात पण आपण बघितलेलं आहे. औरंगजेबाचं पण उदाहरण आहे की त्याने कित्येक वेळेला आपण बघितलंय की मंदिर पडून मशीद बांधलेली औरंगजेबाने 1-2 ठिकाणी. सूडबुद्धीने वागणं झालेलं आहे. किंवा कित्येक ठिकाणी त्याने काय केलेलं आहे, एखाद्या माणसाच्या कमजोरीचा किंवा एखाद्या माणसाच्या कमकुवतपणाचा फायदा घेतलेला आहे की आता एखाद्या राज्याला वारस नाहीये तर तू मुसलमान होत असेल तर राज्य तुला देतो, नसेल तर तुझं राज्य मी गिळंकृत करणार. म्हणजे औरंगजेबाने कोणाचं सक्तीने धर्मांतर केलं नाहीये, पण त्याने काय केलेलं आहे की संधीचा फायदा उचलायला पण औरंगजेबाने कधी कमी केलेला नाही. काही काही लोकांनी काय केलेलं आहे की दुसऱ्या धर्माचा माणूस आहे म्हणून त्याची सूडबुद्धीने वागायचं, त्याचा छळ करायचा. जशा प्रकारचा छळ सिद्धींनी केलेला आहे जंजिरेच्या, की फक्त आपल्या धर्माचा नाहीये म्हणून त्यांनी एखादा कैदी पकडला तर त्याचा छळ करणे, त्याची सूडबुद्धीने वागणे, द्वेष करणे, या गोष्टी केलेल्या आहेत. पण शिवाजी महाराजांनी राजकारण केलेलं आहे, पण धार्मिकदृष्ट्या एखाद्या व्यक्तीशी किंवा एखाद्या समाजाशी सूडबुद्धीनं वागता येणं शक्य असून पण शिवाजी महाराज तसं कधी वागलेले नाही. शिवाजी महाराजांनी ती द्वेषबुद्धी कधी दाखवलेली नाही कोणाबरोबर वागताना. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचं कारण आहे की शिवाजी महाराजांनी राज्य केलं, शिवाजी महाराजांनी राज्य वाढवलं, पण ते वाढवलं कसं, त्यांनी धर्म साधनेने वाढवलं. राज्य केलं कसं, धर्म साधनेने केलं, धर्म वेडाने केलं नाही. म्हणजे शिवाजी महाराजांच्या वागण्यामध्ये आणि इतरांच्या वागण्यामधला आपला फरक समजून घेतला पाहिजे. 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये लढून पण औरंगजेबाला शिवाजी महाराजांचं राज्य जिंकता आलं नाही. त्याचं कारणच हे आहे की औरंगजेब जो काम करत होता ते धर्म वेडाने करत होता, धर्म साधनेने करत नव्हता. म्हणून समाजातल्या सगळ्या घटकांना एकत्र घेता येणं त्याला शक्य झालं नाही, एकत्र घेऊन पुढे जाता येणं त्याला शक्य झालं नाही. समाजातले सगळे घटक त्याच्या मागे उभे राहिले नाहीत. शिवाजी महाराजांनी जे राज्य केलं होतं त्याच्यामध्ये धर्म वेडाला थारा नव्हता, धर्माभिमान होता, धार्मिकता होती, पण धर्म वेडाला थारा नव्हता शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये. म्हणून शिवाजी महाराजांच्या मागे जनता उभी राहिली. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पण ती औरंगजेबाशी लढली आणि धर्म साधनेने हे राज्य साध्य झालेलं आहे. पण ही धर्मसाधना आपण जी म्हणतो ती पोथीनिष्ठ धर्मसाधना नाही, मगाशी आपण म्हणलो तसं ही व्यवहारी मानवतावादी धर्मसाधना. दुसरी गोष्ट आहे की राजकारण जे शिवाजी महाराजांनी केलं ते शिवाजी महाराजांचं राजकारण जातीयवादी नव्हतं, धर्मवादी नव्हतं, भाषावादी नव्हतं. म्हणजे अमुक एका जातीला महत्व आहे असं नाही, अमुक एका धर्माला महत्व आहे असं नाही, अमुक एका भाषेला महत्व आहे असंही नाही. जिथे जी गोष्ट उपयोगाची आहे, राज्यासाठी गरजेची आहे, जी गोष्ट करणं मानवी मूल्य जपण्यासाठी गरजेची, ती गोष्ट शिवाजी महाराजांनी केलेली आहे. आणि या सगळ्यामधून जे राज्य उभं केलं ते एक लोककल्याणकारी राज्य उभं केलं. या सगळ्या गोष्टी करताना शिवाजी महाराजांचा ध्यास होता तो लोककल्याणाचा होता की लोककल्याण झालं पाहिजे. म्हणून आपण शिवाजी महाराजांना लोककल्याणकारी राजा म्हणतो. शिवाजी महाराजांनी राजकारण उदंड केलं, पण हे लोककल्याणाचं जे धोरण होतं ते लोककल्याणाचं धोरण शिवाजी महाराजांनी कधी सोडलेलं नाही. शिवाजी महाराजांनी लढाया केल्या, त्या लढाया त्यांच्या कित्येक लढाया किंवा आपण बहुतांश लढाया म्हणू आपण, स्वकीयांबरोबर पण त्यांना लढावं लागलं, स्वधर्मातल्या लोकांबरोबर पण लढावं लागलं. पण बहुतांश लढाया ज्या होत्या परक्यांबरोबर होत्या, परधर्माबरोबर होत्या, ज्या शिवाजी महाराजांनी केल्या त्या. या परधर्मातल्या लढायांना आपण असं म्हणू शकतो की शिवाजी महाराजांनी या ज्या परधर्मातल्या लढाया केल्या त्या लढायांना किंवा परधर्मीयांशी ज्या लढाया केल्या त्या लढायांना शिवाजी महाराजांनी कधी जातीय किंवा धर्माचा रंग चढू दिला नाही. ज्या लढाया केल्या त्याला कधी धार्मिक रंग चढू दिला नाही. ज्या लढाया केल्या त्या राजकीय हेतूने केल्या, राजकीय कारणासाठी केल्या. धर्मवादाचा लवलेश पण शिवाजी महाराजांनी कधी या लढायांना येऊ दिला नाही. किंवा तसं काही धर्माच्या नावाने लढाया कराव्यात, लोकांना धर्माच्या नावाने सतावावं, लोकांना धर्माच्या नावाने भडकवावं आणि स्वतःचा स्वार्थ साधून मग आपण सिंहासनावर बसून छत्रपती व्हावं, हा विचार पण शिवाजी महाराजांच्या मनात तेव्हा केव्हा ध्यानीमध्ये आला नसेल, त्यांच्या मनाला देखील शिवला नसेल. कारण की शिवाजी महाराजांची वृत्ती नव्हती, ती शिवाजी महाराजांची इच्छा नव्हती. तशा प्रकारचं राज्य शिवाजी महाराजांना नको होतं. शिवाजी महाराजांना लोककल्याणाचं राज्य हवं होतं, लोककल्याणासाठी राज्य हवं होतं. ही शिवाजी महाराजांचं आपण धार्मिक धोरण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आता या सगळ्या गोष्टीचा जो सारांश आहे तो सारांश आपण काय सांगणार,
एक आपल्याला प्रश्नांची उत्तरं पाहिजेत. शिवाजी महाराज हे आपण बघितलं, ते काय बघितलं आतापर्यंत चर्चा केली, ते शिवाजी महाराजांचं आपण धार्मिक धोरण बघितलं. पण आता आपल्याला सारांश काय पाहिजे की शिवाजी महाराज धार्मिक होते का धर्मनिरपेक्ष होते, आपल्याला एका वाक्यात उत्तर देता आलं पाहिजे. आता मगाशी मी म्हटलं हा व्हिडिओ सुरू करताना की एका वाक्यात उत्तर देता येणं अवघड आहे, तरी पण आपण प्रयत्न करूया की आपल्याला काय उत्तर देता येईल. सारांश आहे शिवाजी महाराजांच्या, आपण बघूया धार्मिक धोरणाचा सारांश काय. शिवाजी महाराजांच्या धार्मिक धोरणाचा सारांश आहे की राजसत्ता आणि धर्मसत्ता या दोघांनीही लोककल्याणाचं धोरण ठेवावं आणि लोककल्याणाच्या धोरणासाठी झटावं. राजसत्ता प्रबळ झाली तरी तिने भूमिका संरक्षणाची घ्यावी, धर्माच्या नाशाची घेऊ नये. धर्मसत्तेला स्वातंत्र्य मिळालं तरी तिने उद्दिष्ट धर्मकार्याचं ठेवं, राज्यसत्तेला शानपणे शिकवण्याचं ठेवू नये. हे शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण आहे. त्याच्याबरोबर ज्याला आपण धर्म म्हणतो तो धर्म काय आहे, माझा हिंदू धर्म आहे, कोणाचा मुसलमान धर्म आहे, कोणाचा ख्रिश्चन धर्म आहे, हा धर्म नाही आहे शिवाजी महाराजांसाठी. सत्य हाच शिवाजी महाराजांसाठी धर्म आहे. परोपकार, दया हाच शिवाजी महाराजांचा धर्म आहे. म्हणजे लढाया करायच्या कशासाठी, लोक कल्याणकारी राज्य उभं होण्यासाठी, अन्याय अत्याचार करण्यासाठी लढाया करायच्या नाही. शिवाजी महाराजांनी त्या कधी केल्या नाहीत. लढाया करायच्या ते चांगलं एक न्यायाचं राज्य निर्माण व्हावं म्हणून. मग शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं धोरण राजकीय असो किंवा धार्मिक असो ते काय केलं, 3 तत्वांवर आधारित ठेवलं होतं. ती 3 तत्व कोणती आहेत, न्याय, समता आणि बंधुभाव. ही 3 शाश्वत तत्व आहेत. जर तुम्हाला लोक कल्याणकारी राज्य उभं करायचं असेल तर तुम्हाला न्याय, समता आणि बंधुभावाचं राज्य पाहिजे. ही जर तत्व तुमच्या धोरणामध्ये नसतील, मध्ये तुमचं धोरण धार्मिक असू देत नाहीतर तुमचं धोरण राजकीय असू देत, आपण लोक कल्याणकारी राज्य उभं करू शकत नाही. शिवाजी महाराज समाजातल्या 18 पगड जातींना एकत्र करून औरंगजेबासारख्या प्रबळ शत्रूशी लढण्यामध्ये आणि स्वतःच्या मृत्यूनंतर पण 27 वर्ष लढून त्या प्रबळ शत्रूला हरवण्यामध्ये शिवाजी महाराज यशस्वी झाले. कारण या 18 पगड समाजातल्या जातींना ते एकत्र घेऊन येण्यामध्ये यशस्वी झाले, त्यांना एकत्र येऊन घेण्यामध्ये यशस्वी झाले. कारण त्यांनी जे त्यांचं धोरण ठेवलं होतं, मध्ये धार्मिक असू दे नाही तर शिवाजी महाराजांचं राजकीय धोरण असू दे, ते धोरण कशावर आधारित होतं, न्याय, समता आणि बंधुभाव या गोष्टीवर अवलंबून होतं. म्हणून शिवाजी महाराज लोक कल्याणकारी राज्य उभे करण्यामध्ये यशस्वी झाले. ही झाली धार्मिक धोरणाची मीमांसा. आता मगाशी जे आपण प्रश्न बघितले किंवा व्हिडिओ सुरू होताना जे आपण प्रश्न बघितले त्याचं एकेका वाक्यामध्ये आपण उत्तर बघूयात, प्रयत्न करूयात द्यायचा की काय उत्तर देता येईल आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक होते की धर्मनिरपेक्ष होते? धार्मिक होतेच. जर आपण जे धार्मिकतेचे निकष वरती सांगितले तर ते धार्मिक होते, आणि जर अधार्मिकतेचे निकष बघितले आपण तर अधार्मिक होते. पण त्याच्या पुढे जाऊन आपण असं म्हणू शकतो की ते श्रद्धा पाळत होते हिंदू धर्मातले, आध्यात्मिकता त्यांच्या मनामध्ये होती. धार्मिकता आणि आध्यात्मिकता हा वेगळा विषय. आता त्याच्या खोलामध्ये आपल्याला या व्हिडिओमध्ये जायचं नाही, तो आपला विषय नाही. शिवाजी महाराज आध्यात्मिक होते, धार्मिक असण्यापेक्षा जास्त आध्यात्मिक होते. तर कोणी असं म्हणू शकत नाही की ते धार्मिक नव्हते, धार्मिक श्रद्धा पाळत नव्हते. शिवाजी महाराज धार्मिक होते. शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते कारण त्यांची धार्मिकता देवघरापुरती मर्यादित होती, राज सिंहासनापर्यंत जाऊन पोहोचत नव्हती. ज्या वेळेला शिवाजी महाराज राज्य सिंहासनावर बसत होते त्यावेळेला शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते. तिथं ते कुठल्या धर्माचे पाईक नाहीयेत, तिथं ते जनतेचे राजा आहेत, लोक कल्याणकारी राजा आहेत. लोक कल्याणासाठी राज्य सिंहासनावर बसले, धर्म साधण्यासाठी किंवा धर्म वाढवण्यासाठी बसलेले नाही. तर राज्य सिंहासनावर बसलेले शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष आहेत. स्वतःच्या घरामध्ये जर ते कुठल्या देवाची पूजा करत असतील किंवा मंदिरामध्ये पूजा करत असतील त्यांनी बांधलेल्या, तर ते धार्मिक आहेत. हा याच्यामधला फरक आहे. व्यक्ती म्हणून शिवाजी महाराज धार्मिक आहेत आणि राजा म्हणून ते धर्मनिरपेक्ष आहेत. मग धर्मनिरपेक्षतेच्या कोणत्या व्याख्येमध्ये तुम्ही त्यांना बसवता आपण वर सांगितलेल्या, तो आपल्या प्रत्येकाच्या विचारसरणीचा प्रश्न आहे. तो मी आता तुमच्यावर सोडून देतो की कोणत्या अँगलने शिवाजी महाराज तुमच्या धर्मनिरपेक्ष आहेत. दुसरी गोष्ट, शिवाजी महाराज आस्तिक होते का नास्तिक होते? सरळ उत्तर आहे, शिवाजी महाराज आस्तिक होते. परमेश्वरावर श्रद्धा ठेवणारे होते, चांगुलपणावर श्रद्धा ठेवणारे होते. धर्मातल्या मगाशी मी सांगितलं न्याय, समता, बंधुभाव, परोपकार, दया, सत्य या गोष्टींवर विश्वास ठेवणारे होते. धर्मग्रंथामधून प्रेरणा घेणारे होते. तर या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराज करणार असतील तर ते आस्तिक आहेत. शिवाजी महाराज धर्म न मानणारे, धर्म धुडकावून लावणारे, धर्मनिरपेक्ष आपण शिवाजी महाराजांना म्हणतो, याचा अर्थ शिवाजी महाराज नास्तिक होत नाही, हे आपण इथे समजून घेतलं पाहिजे. पुढचा मुद्दा, लोक विचारतात छत्रपती शिवाजी महाराज क्षत्रिय होते का शूद्र होते? आता या प्रश्नाचं उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनीच दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे की शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेकच या कारणासाठी करून घेतलेला आहे की शिवाजी महाराजांना स्वतःला क्षत्रिय घोषित करायचं होतं. त्याच्यासाठी त्यांनी स्वतःची वंशावळी काढली. स्वतःच्या वंशाचा जो काही त्यांनी वंशावळीचा किंवा स्वतःच्या वंशाचा आपण म्हणतो जो काही त्यांनी पुरावा शोधून काढला किंवा त्या वंशावळीचा मूळ पुरुष शोधून काढला, त्याचं मूळ त्यांनी राजपूत खानदानापर्यंत नेऊन जोडले, शिसोदिया खानदानापर्यंत. हा सगळा उपद्रव करायचं कारण काय झालं की शिवाजी महाराजांना स्वतःला
क्षत्रिय सिद्ध करायचं होतं, जे ते होते किंवा ते आपलं कुळ त्याच्याशी संबंधित आहे त्यांना सिद्ध करायचं होतं. तर मग शिवाजी महाराज स्वतःला क्षत्रिय सिद्ध करण्यासाठी एवढे मोठे राज्याभिषेक करून जर करोडोहून खर्च करत असतील तर आपण त्यांना शूद्र कुठल्या अँगलने म्हणणार आहोत. त्यामुळे शिवाजी महाराज हे क्षत्रियच होते असं आपण म्हणू शकतो. की सुरुवातीच्या काळामध्ये जरी भोसले कुळाला ती मान्यता नव्हती क्षत्रियत्वाची, तरी शिवाजी महाराजांनी स्वकर्तृत्वावर किंवा शहाजी महाराजांनी स्वकर्तृत्वावर स्वतःला क्षत्रिय म्हणून सिद्ध केलेलं आहे. आपण जी वर्णव्यवस्था बघतो त्या वर्णव्यवस्थेमध्ये जातीवर वर्ण ठरत नाही. तर आपण जुन्या काळामध्ये जरी बघितलं तर कर्मावरून वर्ण ठरतो. एखादा माणूस ब्राह्मण असेल तर क्षत्रिय होईल, तो क्षत्रिय असेल तर ब्राह्मण होईल त्याच्या कर्माने. ही कर्म व्यवस्था फार महत्त्वाची आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांना जरी बाकीचे लोक शूद्र म्हणत असतील की तुम्ही आमच्या कुळातले नाही आहात किंवा तुम्ही ब्राह्मण कुळात ब्राह्मण वर्णाप्रमाणे शूद्र आहात किंवा बाकीचे अजून समकालीन मराठा संस्थानिक जरी शिवाजी महाराजांना म्हणत असेल तुम्ही कालचे राजे आहात, आज कुठून राजे झाले तुम्ही कशाला क्षत्रिय म्हणवता स्वतःला. ते क्षत्रियत्व शिवाजी महाराजांनी स्वतःच्या पराक्रमाने स्वतःच्या कर्माने मिळवलेलं आहे. त्यामुळे शिवाजी महाराज आपल्याला जर हा प्रश्न कोणी विचारला शिवाजी महाराज क्षत्रिय होते तर आपल्याला हेच म्हणावं लागेल शिवाजी महाराज क्षत्रिय होते. कारण ते क्षत्रियत्व शिवाजी महाराजांनी कमवलेलं आहे आणि नुसतंच कमवलेलं नाही तर राज्याभिषेक करून त्यांनी ते जगाकडून मान्य पण करून घेतलेलं आहे. त्यामुळे आपण शिवाजी महाराजांना त्यांचं क्षत्रियत्व असणं आपण नाकारू शकत नाही. शिवाजी महाराज क्षत्रिय होते. राहिली गोष्ट की शिवाजी महाराज हिंदू राजा होते का किंवा हिंदुत्ववादी राजा होते का किंवा मुस्लिम विरोधी राजा होते का. आता या प्रश्नाचं उत्तर हे आहे की तुम्ही कोणत्या दृष्टीने त्यांना हिंदू मानतात ते आहे. शिवाजी महाराज हिंदू जातीमध्ये धर्मामध्ये जन्माला आले म्हणून तुम्ही त्यांना हिंदू राजा म्हणत असाल तर हो, ते हिंदू राजा होते. शिवाजी महाराज हिंदू धार्मिक चालीरीतींचं पालन करत होते म्हणून ते हिंदू राजा होते का तर हो, हिंदू राजा होते. पण तुम्ही असं म्हणत असाल की ते फक्त हिंदूंचेच राजा होते आणि हिंदूंचंच हित पाहत होते आणि दुसऱ्या धर्मांचं अहित पाहत होते, मुसलमान विरोधी होते, सगळ्या मुसलमानांचा नायनाट करून टाकावा असं शिवाजी महाराजांना वाटत होतं म्हणून ते हिंदू होते. तर नाही, मग शिवाजी महाराज हिंदू राजा होत नाही. ते त्या धर्मामध्ये जन्माला आले, त्या धर्मांच्या चालीरीतींचं पालन करत होते, त्यातून प्रेरणा घेत होते, त्यांना अभिमान होता म्हणून ते जन्माने हिंदू होते. पण जर तुम्ही कर्माने बघितलं तर शिवाजी महाराज कर्माने धर्मनिरपेक्ष होते. धर्म त्यांच्या देवघरापुरता मर्यादित राहिलेला आहे. कधी त्यांनी एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या समाजाला किंवा एखाद्या धर्मस्थानाला किंवा एखाद्या जातीला किंवा माणसाला टार्गेट करून आपण जे म्हणतो त्याला नाश करण्यासाठी कुठली कृती केलेली नाही. त्यांनी जी काही कृती केली शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ती चांगुलपणासाठी केली, सत्य न्याय बंधुभावासाठी केली, मगाशी आपण म्हणतो तसं परोपकारासाठी केली, समता दया याच्यासाठी केली, चांगल्या लोक कल्याणकारी राज्य निर्माण होण्यासाठी केली. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हे आहे की शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी नाही, शिवाजी महाराज कोणाच्याच विरोधी नव्हते आयुष्यामध्ये. शिवाजी महाराज फक्त जो कोणी माणूस अन्याय करेल त्या अन्यायाचे विरोधी होते, विषमतेचे विरोधी होते. शिवाजी महाराज एक माणसामध्ये अमंगल भेदाभेद करणाऱ्याच्या विरोधामध्ये होते. कोणत्याही धर्माचे किंवा मुस्लिम धर्माचे विरोधी नव्हते. पण ते ज्या धर्मात जन्माला आले त्या धर्माचं ते पालन करत होते. त्यामुळे तुम्ही धर्माच्या अनुषंगाने म्हणाल तर ते हिंदू राजाच होते. पण दुसऱ्या धर्माचा द्वेष करत होते म्हणाल की दुसऱ्या धर्माचा द्वेष करण्यासाठी जर तुम्ही त्यांचा वापर करत असाल तर मग ते हिंदू राजा नव्हते. दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारे हिंदू राजा शिवाजी महाराज कधी नव्हते. मागाशी जसं म्हणतात तसं हे त्याचं थोडंसं समर्पक उत्तर आहे. दुसरी गोष्ट आहे की आता आज आपण काय केलं पाहिजे. आता या ज्या गोष्टी आपण सगळ्या बघितल्या, शिवाजी महाराजचं धार्मिक धोरण बघितलं, प्रयत्न केला समजून घ्यायचं शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या प्रकारे. पण आज आपण जगताना काय केलं पाहिजे. आज जेव्हा प्रत्येक वेळेला आपण बघतो त्यावेळेला मला असं वाटतं की आपण आज शिवाजी महाराजांच्या उदार धार्मिक धोरणाचा अवलंब केला पाहिजे जगताना. शिवाजी महाराजांनी प्रत्येकाला उदार अंतःकरणाने वागवलं, त्याची जात किंवा धर्म बघून वागवलं नाही किंवा जात किंवा धर्म बघून कोणाचा द्वेष केला नाही. शिवाजी महाराजांचे धोरण राहिलेले ते नेहमी उदार राहिलेले. आज पण आपण समोरच्या व्यक्तीचा जेव्हा आपण घरातून बाहेर पडू तेव्हा त्याचा उदार अंतःकरणाने विचार केला पाहिजे. तो दुसऱ्या धर्माचा आहे, दुसऱ्या जातीचा आहे, थोडा वेगळा विचार करतो, आपल्या विचारधारेशी त्याचे विचार जुळत नाहीत म्हणून तो वैरी नाही झाला. कुठलाही माणूस एखादा जो शिवाजी महाराजांबद्दल विचार करणारे एवढ्या संघटना आहेत, काही काही संघटनांचे मतभेद टोकाचे, पण माझ्या विचाराशी त्या संघटनेतल्या एखाद्या व्यक्तीचे विचार जुळत नाही, माझ्या विचाराशी समोरच्या व्यक्तीचे विचार जुळत नाही शिवाजी महाराजांबद्दल म्हणून तो वैरी झाला माझा असं नाही ना. तो माणूस काय अरबस्थानातून आलाय काय, कोणी युरोपमधून आलाय काय, कोणी चंद्रावरून मंगळावरून आलाय का, नाही ना. तो पण या महाराष्ट्रातच जन्माला आलाय, तुमच्या माझ्यासारखाच मराठी माणूस आहे. फक्त त्याची आणि माझी वैचारिक विचारधारा जुळत नाही शिवाजी महाराजांबद्दल म्हणून तो आपला वैरी होत नाही. मग आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे आज की शिवाजी महाराजांच्या या उदार धार्मिक धोरणाचा आपण विचार केला पाहिजे, शिवाजी महाराजांच्या उदार अंतःकरणाचा विचार केला पाहिजे, तर आपण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे वैचारिक पाईक होऊ शकतो. दुसरी गोष्ट की या जाती धर्माच्या भिंती ओलांडून आपण एकत्र आलं पाहिजे. या जाती धर्माच्या भिंती तोडून टाकल्या पाहिजेत, जाती धर्मांचा द्वेष करणं तोडून टाकलं पाहिजे.
आपण चर्चा केली पाहिजे. वेगवेगळ्या समाजांबद्दल जे वेगवेगळे गैरसमज पसरलेले आहेत किंवा आपल्या मनामध्ये जे काही एखाद्याबद्दल गैरसमज राहिलेले असतात, ते गैरसमज जरी आपल्याला दूर करायचे असेल किंवा मला भीती वाटत असेल की आज माझ्या समाजावर काहीतरी संकट आलं, माझ्या समाजाला मान नाही मिळत आहे, दुसरा समाज वरचढ होतो, बाकीच्या गोष्टी होतात, तरी पण आपण काय केलं पाहिजे? चर्चा केली पाहिजे. चर्चेने दुसऱ्याच्या मनात काय ते समजतं, आपल्या मनात काय ते समजतं, चूक काय ते समजतं, बरोबर काय ते समजतं. घोषणा नाही केली पाहिजे, चर्चा केली पाहिजे. ही चर्चा कशी केली पाहिजे ते आपण आपल्या दुसऱ्या मालिकेमध्ये इतिहासकार कसे व्हावे त्याच्यामध्ये आपण त्याच्याबद्दल बोलतो. ती मालिका तुम्ही सगळ्यांनी पाहावी. त्याच्यामध्ये व्यवस्थित चर्चा कशी करायची याच्याबद्दल आपण शिकतो. तर चर्चा करणं गरजेचं आहे. आपण आपल्या वैचारिक तुरुंगातून बाहेर आलं पाहिजे, जाती धर्माच्या वैचारिक तुरुंगातून बाहेर आलं पाहिजे, त्यानंतर सामाजिक वैचारिक तुरुंगातून बाहेर आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपण शिवाजी महाराजांना मुक्त केलं पाहिजे. आपण काय करतो की शिवाजी महाराजांनी जाती धर्म पाळला नाही, त्यांनी सर्व धर्मांना समान स्थान दिलं, आदराचं स्थान दिलं, मानाचं स्थान दिलं, त्याप्रमाणे व्यवहार केला. राजे सिंहासनावर बसल्यावर स्वतःचा धर्म स्वतःच्या घरात ठेवला. आज आपण काय करतोय की त्या राजे सिंहासनावर बसलेल्या शिवाजी महाराजांना परत कुठल्या तरी देवघरामध्ये कोंडायचा प्रयत्न करतोय. आपण त्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. मला असं वाटतं की आज आपण शिवाजी महाराजांचा वर्ण कुठला होता आणि शिवाजी महाराज वर्णाने कोण होते हे शोधलं नाही पाहिजे. आज आपण शिवाजी महाराजांच्या विचारांचं मर्म शोधलं पाहिजे, ते जास्त महत्त्वाचं. जर शिवाजी महाराजांच्या विचारांचं मर्म आपल्याला कळलं आणि ते आज आपण खरोखर अंमलात आणलं तर शिवाजी महाराज धार्मिक होते का धर्मनिरपेक्ष होते हा फरक आपल्याला पडणार नाही. कारण या जगामध्ये आपण धार्मिक आहोत आणि समोरचा माणूस धर्मनिरपेक्ष आहे किंवा तो धार्मिक आहे आणि आपण धर्मनिरपेक्ष आहोत, हे काय आहे हे प्रश्न पण आपल्याला पडणार नाही. आपण सगळेजण मगाशी जसं म्हणलं तसं न्याय, समता आणि बंधुभावाच्या जगामध्ये परत एकदा चांगल्या प्रकारे एक लोककल्याणकारी राज्य जे शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं होतं ते लोककल्याणकारी राज्य उभं करण्यासाठी आपण सर्वजण मदत करू शकतो. नेहमी लक्षात ठेवा की शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे फक्त कुठल्या एका हिंदू धर्माचं स्वराज्य किंवा फक्त कुठल्या एका देशाचं स्वराज्य किंवा महाराष्ट्राचं स्वराज्य, मराठ्यांचं स्वराज्य किंवा एका मराठी भाषेचं स्वराज्य नव्हतं. जे कुठलं राज्य तुम्ही शिवाजी महाराजांचं राज्य म्हणता की तुमच्या मनामध्ये काहीतरी व्याख्या असेल की हे शिवाजी महाराजांचं राज्य आहे, तर लक्षात घ्या ते शिवाजी महाराजांचं राज्य जर लोककल्याणकारी राज्य नसेल, तुमच्या स्वप्नातलं शिवाजी महाराजांचं राज्य जर लोककल्याणकारी राज्य नसेल, सर्व लोकांचं कल्याण करणारं राज्य नसेल, तर ते शिवाजी महाराजांचं राज्य नाही. शिवाजी महाराज धार्मिक होते का धर्मनिरपेक्ष होते? हा मोठा विषय होता माझ्यासाठी, पण आव्हानात्मक विषय होता बोलायला पण आणि चर्चा करायला पण. मला जेवढं शक्य झालं वेगळ्या वेगळ्या पैलूंचा विचार करण्याला, त्या वेगळ्या वेगळ्या पैलूंचा विचार करून आपण आज आपले चर्चा केली, या विषयावर थोडं मत प्रदर्शन केलं, मांडलं. तुम्हाला हे विषय कसे वाटले ते बघा. तुम्हाला मी जे बोलतो त्यातली एखादी गोष्ट चुकीची वाटत असेल तुम्ही मला अवश्य कळवा की ही गोष्ट चुकीची आहे म्हणून. नेहमीप्रमाणे त्याच्यावर जर समजा आपल्याला नवीन व्हिडिओ एखादा बनवावा लागला चर्चा करायला तरी पण आपण अवश्य बनवतो. पण आपण सगळ्यांनी मिळून मी म्हणतो ती गोष्ट लक्षात ठेवूयात, शिवाजी महाराजांचा वर्ण कोणताही शोधण्याऐवजी शिवाजी महाराजांच्या विचाराचं मर्म शोधूयात आपण. आणि कोणतीही तुमच्या मनामध्ये कल्पना असू शिवाजी महाराजांच्या राज्याची, ती लोककल्याणकारी कशी होईल हा आपण प्रयत्न करूयात. ती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने आदरांजली आहे. आज आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये उद्याच्याला. तोपर्यंत जय महाराष्ट्र.